नमस्कार, मी दीपाली जांभेकर. देशकालच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. रंगभूमी. बिटवीन द लाईन्स शिकवताना 2 श्वासांच्या मधलं जगणं शिकवणारी रंगभूमी. एकाच जन्मात परकाया प्रवेश करून देऊन जीवनाचा अर्थ सांगणारी रंगभूमी आणि रसिकांना कलेचा आस्वाद देऊन तृप्त करणारी रंगभूमी. भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा हा वारसा अश्वघोष आणि भासापासून पुढे अखंड सुरू राहून आता वेगवेगळ्या प्रकारात पसरलेला आपल्याला दिसतो. कलेचे वेगवेगळे प्रकार सगळ्या जणांनाच आवडतात, पण एखादी कला मनापासून आवडणं, ती जपण्यासाठी, ती वृद्धिंगत करण्यासाठी सतत कार्यरत राहणं आणि त्या कलेमध्ये वेगळेपणा आणून त्यातून एक वेगळा अनुभव निर्माण करण्याचं कार्य खूप कमी माणसं करतात. आपण भेटणार आहोत अशाच एका वेगळ्या कलाकार जोडीला, ज्यांनी रंगमंचाच्या नेहमीच्या चौकटीवर काट मारून एक मुक्त छंदातला रंगमंच तयार केलाय. आउट ऑफ द बॉक्स जाऊन द बॉक्स थिएटरची निर्मिती केली. ती जोडी आहे लेखक दिग्दर्शक प्रदीप वैद्य आणि अभिनेत्री आणि नाट्य प्रशिक्षक रुपाली भावे. प्रदीप दादा, रुपाली ताई, तुमचं दोघांचंही देशकालमध्ये खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार. तसंही आपण बरेचदा गप्पा मारतो आणि त्या वेगवेगळ्या विषयांवर असतात, पण आज द बॉक्सबद्दल आणि तुमच्या दोघांबद्दल स्पेसिफिकली ह्या गप्पा ऐकताना मजा येणार आहे. तुमच्या दोघांचं कलाक्षेत्रात येणं कसं झालं? मी आधी सांगते, कारण मी खूप उशिरा आले. तो खूप बालपणापासून कलाक्षेत्रात आहे. मला आवड खूप होती. शाळेत नाटकांमध्ये सहभाग वगैरे होता. कॉलेजमध्ये गेल्यानंतर इच्छा होती, पण समहाव संधी नाही मिळाली. कॉलेजमध्ये एस्टॅब्लिश्ड ग्रुप होता आणि मी त्या अर्थी भयंकर शाय होते. त्यांना जाऊन अप्रोच करायला मला भीतीच वाटली, कारण स्वतःत कॉन्फिडन्सही नव्हता की आपल्याला काही येईल वगैरे असं. त्याच्यामुळे माझं कॉलेज संपलं तेव्हा 20व्या वर्षी मी पहिल्यांदा PDAचं वर्कशॉप केलं एका मित्राच्या आग्रहाखातर. आणि त्यानंतर खरं तर माझा नाटकातला प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थाने. तोपर्यंत शाळा वगैरे ते ठीक असतं, सगळेजण असतातच, पण त्याच्यानंतर खरंच नाटकातला प्रवास सुरू झाला. मग हळूहळू वेगवेगळी नाटकं करत गेले, शिकवायला लागले, लहान मुलांबरोबर काम सुरू केलं. असं जसजसं पुढे गेले तसतसं ते वाढत गेलं. याच्यात अप टू अ सर्टन पॉईंट मी नोकरी पण करत होते आणि मग एका पॉईंटला नोकरी सोडली, कारण मला असं वाटलं की 2 पैकी एकाची निवड केली तर मला त्याला पूर्णपणे वेळ देता येईल, अटेन्शन देता येईल. म्हणून मग एका पॉईंटला नोकरी सोडली आणि मग पूर्ण वेळ यात पडले. मी लहानपणापासून कलेच्या ह्याच्यात आहेच. म्हणजे मी अभ्यास वगैरे पण चांगला करायचो, पण गाणं, नाटक हे अगदी शाळेपासून चालू होतं. मेडिसिनला असताना पण गाण्याचे प्रोग्राम्स, नाटकं, असं अगदी शेवटपर्यंत. आता उद्या परीक्षा आहे तरी आज प्रयोग करतोय वगैरे. हो, तू MBBS केलंस. हो. तर इतक्या सगळ्या गडबडींमध्ये पण ते मला आवडतच होतं. आणि त्यामुळे मला जास्त इंटरेस्टिंग प्रश्न हा होईल की मी पुण्यात कसा आलो. म्हणजे मी मुंबईत वाढलेला आहे आणि मुंबईमध्ये माझं सगळं हे चालू होतं. मुंबईमध्ये मी जास्त म्युझिकचं काम करायचो आणि म्युझिकच्या अनुषंगाने येणारं नाटक हा मुद्दा होता. पण अर्थातच रुपालीमुळे माझी PDAच्या सगळ्या लोकांशी ओळख झाली आणि माझं तेव्हा पुण्यात जाणं येणं असायचं. मी पुण्यात शिफ्ट नव्हतो झालो अजून, पण त्यामुळे PDA मधून माझा पुण्यात प्रवेश झाला की PDAच्या नाटकामधून. आणि मग हळूहळू संगीत हा भाग मागे पडत राहिला आणि नाटक जास्त जोर धरायला लागलं. आणि मग पुण्यामध्ये मी नाटकवाला म्हणून आता रुजलो, असं म्हणूया. म्हणजे आता तू म्युझिक मध्ये नाही काही करत आहेस? फार नाही काही करत, म्हणजे केलंय, नाही असं नाही. आता सुद्धा कोणाची ग्रिप्ससाठी गाणी वगैरे केलेत पुण्यात आल्यानंतर. पण जे माझं आधी की संगीतकार, गायक अशी जी एक बेसिक ओळख होती, ती आता पूर्णपणे नाटकवाला अशी झाली. आणि हा ऑल्सो सिंग्स किंवा ऑल्सो कंपोजेस अशा पद्धतीची ती म्हणजे हा शिफ्ट झाला. कारण 98 सालात मी पुण्यात शिफ्ट झालो आणि मग हळूहळू 2002-2007 पर्यंत ते पूर्ण नाटकाच्या बाजूला जास्त सगळं सुकाणू आलो. असं. आणि मग बॉक्सची संकल्पना कशी सुचली? बापरे, असं ते ऍक्च्युली ते इव्हॉल्व्ह होत गेलेली गोष्ट आहे. म्हणजे
बऱ्याचदा आसक्तचं काम एस्पेशली जेव्हा सुरू झालं, तेव्हा देशभरात जाऊन नाटक करणं जास्त प्रमाणात सुरू झालं. हम्म. असं नाही की पीडीए मधून आम्ही केलं, जागरमधून केलं, तेव्हाही वेगवेगळ्या ठिकाणी जाणं होतच होतं. म्हणजे आम्ही दोघंही संस्थांची बंधनं फार पाळत नव्हतो, पण लार्जली आम्ही पीडीए मध्ये असायचो, पण वेगळ्या वेगळ्या संस्थांबरोबर पण कामं केली, नाही असं नाही. तर त्यामुळे कुठे ना कुठे भारत रंग महोत्सव किंवा असं कुठे गेलं की ह्या पद्धतीची थिएटर्स असतात हे आपल्याला तिथे जाऊन कळायचं, की दिल्लीमध्ये, कलकत्त्यामध्ये, की ब्लॅक बॉक्स थिएटर नावाची एक गोष्ट आहे, तिथे आपल्याला काहीही करता येतं. आणि पुण्यामध्ये मात्र असं थिएटर नाही. नाहीये. ही सल ज्याला म्हणू आपण, की 2002 पासून एक सततच मनामध्ये काहीतरी काहीतरी होत होतं. मग अनेक ज्यांची थिएटर्स आहेत ऑलरेडी, ज्या संस्था अशा आहेत की ज्यांना हे करता येणं शक्य होतं, ज्यांच्याबरोबर आम्ही कामं करत होतो, त्या लोकांना विनवणं, त्यांना सांगणं की असं काहीतरी करा ना, असं पण ते काही न होताना, म्हणजे होत नाहीये असं दिसत राहिलं. आणि मग एक पॉइंट असा झाला की माझं एक्सप्रेशन लॅबचं काम किंवा सोलो फेस्टिवलचं काम, एक्सप्रेशन लॅबची सगळी वर्कशॉप्स, तालमी, ह्या सगळ्याला मलाच एवढी जास्त जागा लागायला लागली की मी दुसऱ्यांकडे जाऊन जर बुकिंग एकाच ठिकाणी घ्यायला लागलो, त्यांनी मला हाकलायची वेळ आली की आता आमच्याकडे तुझ्यासाठी जागा नाही, म्हणजे खूप जागा तूच बुक करतोयस, आम्हाला इतर कोणाला देता येत नाही. असं कोणी केलं नाही, पण अशी परिस्थिती, एवढं बुकिंग मलाच लागायला लागलं. अँड देन देअर वॉज दिस सिच्युएशन की जिथे मला एक जागा आपण भाड्याने घेऊया आणि तिथे अशा पद्धतीचं काहीतरी करूया, असं एक लक्षात आलं. आणि मग ई लॅब स्टुडिओ म्हणून मी एक जागा सुरू केली, जी खूप छोटी होती, म्हणजे 25 बाय 30-35 अशा आकाराची. आणि त्याच्यामध्ये मी करत असताना त्याला काळे पडदे लावले आणि पांढऱ्या भिंती केल्या. सो पडदे ओढले की त्याचा ब्लॅक बॉक्स व्हायचा. तर ते एक डोक्यात जे ब्लॅक बॉक्स असं होतं, ते तिथे काहीतरी ते आकाराला आलं. आणि मला वाटायचं की ही आपली तालमीची आणि वर्कशॉपची जागा म्हणून आपण करतो. पण लोकांनी तिथे 25-40 लोकांसमोर नाटकं करायला सुरुवात केली त्या जागेमध्ये. आपणही म्हणजे केली. आम्ही केलीच. आणि कारण ई लॅब म्हणजे फक्त वर्कशॉप्स होती का थिएटरचं? नाही, ई लॅब हे प्रायमरीली वर्कशॉप्स वर्कशॉप्स होती. होती. ओके. एक्सप्रेशन लॅब हे वर्कशॉपचंच नाव आहे. पण नंतर सोलो फेस्टिवल म्हणा किंवा त्याच्यानंतर काही नाटक आपण करायचं म्हटलं तर आपल्याकडे बॅनर काय आहे, त्याची संस्था अशी नाही आहे ती, तो बॅनर आहे, म्हणजे ते नाव आहे ना निर्मितीसाठी केलेल्या व्यवस्थेचं असं. आणि ई लॅब स्टुडिओ हे त्याचं फलित असं म्हणू आपण, की त्याला टँजिबल असं आपण काहीतरी म्हणतो. तर ते झालं आणि तिथे लोक आपलं नाटक सुद्धा करायला लागले, सोलोज व्हायला लागले. 25, 30, 40 लोक तिथे येऊन बघायला लागले. आणि तो छोटेखानी ब्लॅक बॉक्स हे फार चांगलं काहीतरी तयार करतं नाटकाच्या बाबतीत, असं हे झालं. मग तिथे एक डोक्यात आलं की आपण थोडं अजून धाडस करूया का. मग पलीकडल्याच बाजूला हे रेस्कॉनचं कंपाऊंड होतं. आता जवळच, रेस्कॉन अगदी चालत 5 मिनिटावर आहे. 5 सुद्धा नाही. अगदी जवळ. म्हणजे अगदी. आता बॉक्स जिथे आहे त्याच्यापासून अगदी 5 मिनिटावर ही जागा होती ओरिजिनलची. मग मी रेस्कॉन मध्ये गेलो, तिथल्या जागा पाहिल्या, तर मला असं लक्षात आलं की इथे हे होऊ शकतं. आणि हे होऊ शकतं हे मनात पुढे 6-7 महिने ठसठसत ठेवल्यानंतर असं झालं की आता हे करायला पाहिजे. 1 मिनिटमध्ये सांगते. रेस्कॉन कंपनी पूर्वी कार्यरत होती आणि बंद पडूनही काही वर्ष झाली होती. तर त्यांची मोठाली इंडस्ट्रियल शेड्स होती, जी आता वापरात नव्हती. आणि मोठाली मशिनरी पडून होती वर्षानुवर्ष. आतनं धूळ, कचरा, पडझड असं त्याचं कमी जागा. स्वरूप होतं. पण सिलिंग हाईट खूप चांगली इंडस्ट्रियल शेड असल्याने आणि मोठे फ्लोअर्स होते, की डायमेन्शन जरा मोठं होतं. तर इथे करता येईल असं वाटायला लागलं, की अरे ही चांगली मोठी जागा आहे, सिलिंगची हाईट चांगली आहे. तर ती बंद पडलेली फॅक्टरी, इंडस्ट्रियल शेड याचं रूपांतर आपण नाट्यगृहात करू शकतो, असा एक विचार सुरू झाला. आणि मग ब्लॅक बॉक्स एका मोठ्या मॅग्निट्यूडचं, म्हणजे आपण आधी जे ई लॅब स्टुडिओ होतं त्याच्यामध्ये छोटीच नाटकं, छोट्या आकाराची, छोट्या पद्धतीने सादर केलेली, असंच होऊ शकत होतं. किंवा ह्या आधी समांतर व्यवस्था ज्या काही आपल्याला पुण्यामध्ये होत्या,
की सुदर्शन होतं सर्वात हम्म. महत्वाचं सुदर्शन, कारण हम्म. त्याच्यात आम्ही सर्वात जास्त काम केलं हो आणि ते प्रेरणास्थान आहे खरं तर, हम्म. की नाटक करायला आपल्याला प्रेरणा लागते मुळात, आणि आपण मग ते इतर गोष्टी सगळ्या आपल्याला पाहिजे तशा हम्म. करून घेतो. हे लक्षात आल्यानंतर हम्म. त्याच्या आधीच्या समन्वयाने वापरलेलं स्नेहसदन असेल किंवा काही इतर लोकांनी बरेच प्रयत्न मी पुण्यात यायच्या आधी पण झाले होते, की वेगळ्या छोट्या जागांमध्ये नाटक करणं. हम्म. पण असं नव्हतं की त्याच्यामुळे काहीतरी कॉम्प्रोमाइज करूनच नाटक करायला लागेल अशी परिस्थिती. हम्म. हम्म. म्हणजे तुम्हाला एक मोठं नाटक, की समजा काय जे भरतनाट्य मंदिरच्या मंचावर होतं, 25 फूट त्याला ओपनिंग असतं, म्हणजे समोरचा जो हो. पडद्याचा हो. भाग असतो तो, आणि 20 फूट स्टेजची डेप्थ असते. हम्म. अशा पद्धतीचं नाटक, त्याला उंच सेट लावायचा असला तर असं ते जे आकाराने मोठं असलेलं नाटक आहे, मोठ्या फ्रेमचं नाटक, हम्म. हे होऊ शकेल. आणि जास्त प्रेक्षक मावतील. हां, जास्त हम्म. प्रेक्षक मावतील किंवा कुठल्याही पद्धतीने तुम्हाला सेट रचता येईल, प्रेक्षकांची रचना करता येईल. हम्म. ह्याच्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळणं हम्म. हे खूप गरजेचं होतं. कारण पुण्यात ज्या पद्धतीने आपण सगळे नाटक करतोय, तसं फार शहरांमध्ये भारतात नाही. हम्म. हो. म्हणजे एक बंगलोरमध्ये मला दिसतं, दिल्लीमध्ये दिसतं, हम्म. थोड्याफार प्रमाणात कलकत्त्यामध्ये असू शकेल. मुंबईला आहे. मुंबईला आहे, पण हिंदी, मराठी, हम्म. गुजराती आणि म्हणजे इंग्रजी. इंग्लिश हां. असं मिळून ते आहे. पण एकच भाषा आपण जर म्हटलं की मराठी थिएटर, तसं कन्नड थिएटर किंवा हम्म. बंगाली थिएटर, हिंदी थिएटर असं जर पाहिलं तर ही पॉकेट्स जी 4 वाटतात, त्याच्या पलीकडे मला दिसत नाही असं की इतकं जास्त प्रमाणामध्ये हम्म. नाटक होणं. हम्म. त्यामुळे अशा पद्धतीचं स्वातंत्र्य आपल्याला घेता येईल अशी जागाच आपल्याकडे नाही, हा जो 2002 पासूनचा विचार होता. ते करायची आता समोर संधी होती आणि मग आता हे आपण केलंच पाहिजे अशा हम्म. लेवलला ते आलं. आणि मग म्हणजे ब्लॅक बॉक्स सारखं काहीतरी पाहिजे यार, असं जे असतं आपलं, हा. ते पहिल्यापासून होतंच. पण त्या पॉइंटपर्यंत येणं झालं की आता हे करायला पाहिजे असं. हम्म. हां. याच्यात आणि मग आता बाकीचे जे थिएटर्स आहेत, तू म्हणालास की त्याच्यात बरेचदा सगळं वेगळ्या प्रकारे मांडणी नाही करतायत. आता बॉक्समध्ये काय काय वेगळ्या प्रकारे घडतं? खरं तर तुला काहीही तिथे करता येतं. हां, म्हणजे सगळंच तुला करता येतं. म्हणजे कारण ब्लॅक बॉक्स आहे तर तुम्हाला म्हणजे मुद्दाच हा आहे. द बॉक्स नाव ठेवण्यामागचाही हम्म. मुद्दा असा आहे की खरंच एक तो काळा खोका आहे. फरशी, भिंती, छत हम्म. सगळं काळं आहे आणि सगळं फर्निचर काढून टाकता येतं. तुम्हाला एक मोकळा चौकोन मिळतो. मग तुम्हाला ज्या प्रकारे जे काही सादर करायचं आहे हम्म. आणि कलाकारांना तर ही सोय आहेच. प्रेक्षकांनाही खूप जवळून ते सगळं आणि खूप वेगळ्या प्रकारे अनुभवता येतं. म्हणजे पॉडकास्टचं शूटिंग करता येतं, स्टँडअप कॉमेडी होते, हां. नृत्याचे कार्यक्रम, गायनाचे कार्यक्रम, नाटक तर होतच हो. होतं. हम्म. आर्ट एक्झिबिशन्स होतात. असं ती हो. त्या अर्थी खूपच व्हर्सटाईल जागा आहे, की खरंच काहीच होऊ शकतं. हम्म. आणि हां, म्हणालात तसं. यासाठी ऑडियन्स आणि जो परफॉर्मन्स म्हणजे हम्म. प्रेक्षक आणि कलाकार यांचं जे नातं आहे, ते नातं तुम्हाला पाहिजे तसं मांडता येतं. हम्म. म्हणजे तुम्हाला नाटक एका बाजूला नाटक, एका बाजूला प्रेक्षक असंही करता येतं. चारी बाजूला नाटक आणि मध्ये प्रेक्षक असं करता येतं. हम्म. मध्ये नाटक, 4 बाजूला प्रेक्षक असं करता येतं. सँडविच पद्धतीने करता येतं. 3 बाजूला करता येतं. तुम्हाला पाहिजे तिथे नाटक करता येतं. हम्म. मग आपल्याकडे बॉक्समध्ये आता आमच्याकडे काही लेव्हल्स आम्ही करून घेतल्या वेगळ्या हम्म. हाईट्सच्या. हम्म. मग तुम्हाला जर मध्येच कोणीतरी असं 6 फुटावर उभं राहायला हवं असेल तर तसंही होऊ शकतं. हम्म. एक जो मेझॅनिन फ्लोअर आहे तो तुम्हाला वापरायचा असेल तर तोही वापरता येतो. अच्छा. मुळात इतर सर्व जी थिएटर्स असतात हम्म. तिथे रंगमंचाचा भाग हा नाटकासाठी तयार केलेला असतो हा. आणि प्रेक्षकांचा भाग हा प्रेक्षकांनी बसावं आणि नाटक हम्म. बघावं हम्म. यासाठी तयार केलेला असतो. हो. आणि ही दोन्ही भाग हे पूर्णपणे त्याच फंक्शनसाठी केलेले असतात. हम्म. म्हणजे त्यांना मग दुसरीकडे जाता येत नाही. तिकडे Flexibility जर नाही. तुम्हाला नाटक करायचं झालं प्रेक्षकांच्या भागात, हा. तर ते तितकं बिलिव्हेबल किंवा त्याचं काहीतरी तुम्हाला वेगळेपण उगाचच ठसायला लागतं, की हम्म. अरे हा बाहेर येऊन काय नाटक करतोय, असंही काही जणांना वाटू शकतं. हम्म. पण इथे ते सगळं एकमेकांमध्ये मिसळू शकतं. हम्म. हम्म. म्हणजे तुम्हाला तो डिझाईनचाच भाग असल्यासारखं
तुम्हाला ते सगळं पाहिजे तसं करता येतं. हम्म. आणि त्यामुळे प्रेक्षकांची अशी जागा इथे पहिल्यापासून डिमार्केट केलेली नाही, नेमून दिलेली जागा नाही. हम्म. त्या सादरीकरणाकरता तुम्ही जी ठरवाल तशी जागा, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी जागा प्रेक्षकांसाठी तुम्हाला नेमून देता येते. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने प्रेक्षक बसू शकतात. तुम्हाला जर सगळ्यांनी झोपून नाटक पाहावं असं वाटलं तर तुम्हाला तसंही करता येऊ शकतं, उदाहरणार्थ. पण हे अर्थातच तुमच्या त्या निर्मितीच्या सगळ्या डिझाईनचा तो भाग आहे की तुम्ही कसं ते नियोजन तुमच्या डोक्यात आहे. हा. पण हे सगळं म्हणजे मुळात काय की अवकाशाशी खेळणं. हा. एक कलाकार म्हणून, एक सादरकर्ता म्हणून, दिग्दर्शक म्हणून आपण अवकाशाबरोबर खेळणं, जो काही सादरीकरणाचा अवकाश आहे हम्म. त्याच्याबरोबर आपल्याला पाहिजे त्या शक्यतांनी त्याच्याशी खेळणं हे ह्या जागेमध्ये ब्लॅक बॉक्स नावाच्या यंत्रणेमध्ये अगदी शक्य असतं. हम्म. आणि मग प्रेक्षक म्हणून तो अनुभव खूप वेगळा होतो, खूप जवळचा होतो. एक अनुभव या पातळीवरती घेता येतं. मी काहीतरी बघून आले आणि मी काहीतरी अनुभवून आले, हा तो फरक आहे. फरक आहे. मग हे ब्लॅक बॉक्स किंवा द बॉक्स थिएटर करताना मग सुरुवातीला काय काय अडचणी आल्या? कारण एक तर खूप आहे. सगळ्यात पहिली सगळ्यात मजेची गोष्ट सांगू का? मुळात रेस्कॉनवाल्यांना कन्व्हिन्स करणं की इथे असं काही होऊ शकतं. तर त्यांना हे दिसेच ना की काय तुम्ही करणार आहात, काही कळेच ना त्यांना. थिएटर इथे फॅक्टरीत कसं, असा सगळा मुद्दा होता. तर तो एक डोंगर पार केल्यानंतर चला मग आता काम सुरू करूयात असं म्हणून कामाला सुरुवात केली. कधी? फेब्रुवारी 2020 मध्ये. ही थोरली मशिनरी होती, कचरा राडारोडा आतमध्ये होता. ते सगळं सफाईचं काम करायला सुरुवात केली आणि मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागला. तर ही सगळ्यात पहिली मोठी अडचण ती आली बॉक्सच्या निर्मितीमध्ये. नाही, आणि त्याही आधी एक पैशांची महत्वाची ती तर मोठी अडचण असतेच होती. ती, कारण हो, दोघंही आर्थिक. कला कारण क्षेत्रात आम्ही दोघंही असल्यामुळे. कला क्षेत्रात आणि असं काही खूप म्हणजे ती काही वर्ष IT क्षेत्रात काम करत असली तरी आमच्याकडे काही असे लाखो करोडोनी पैसे होते अशातली गोष्ट नाही. म्हणजे नव्हतेच पैसे, खरं तर असं म्हणूया. नव्हतेच. म्हणजे असं ते पॉझिटिव्हली ठेवायची गरज नाही, असं मांडायची की नव्हते पैसे, पण हे करायचं तो होतं. मग जसं ती म्हणाली की रेस्कॉनच्या लोकांना कन्व्हिन्स करणं की इथे काहीतरी होऊ शकतं. तर त्यांचं मुळात आपल्याकडे बघायचा कलाकार म्हटलं की हे भिकारी आहेत असाच दृष्टिकोन असतो आणि हे काय करणार असं महत्वाचा मुद्दा होता. तर मग त्यांना ते असं फिल्मी स्टाईल काहीतरी करणं गरजेचं होतं. मग माझ्या काही अमेरिकेतले मित्र आहेत, कला नावाची संस्था आहे, कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन, त्याच्या सगळ्या मित्रांनी हा संकल्प त्यांना सांगितल्यावर पहिली एक जी महत्वाची छोटी रक्कम होती, म्हणजे एकंदर प्रोजेक्टच्या हिशेबामध्ये पण सुरू तरी करायला महत्वाची फायद्याची आणि महत्वाची होती, कारण महत्वाची त्यामुळे रक्कम. सुरू करता आलं. आणि ती काम. रक्कम मी असं एखाद्या फिल्मी नायकाच्या स्टाईलमध्ये त्यांच्याकडे देऊन आलो. म्हटलं की ही ठेवा, 3 महिन्यात मला जर काही जमलं नाही तर ही रक्कम तुमची, आणि जर मला जमलं काही करायला तर ही रक्कम मग आपण आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील करू. आणि काहीतरी काय जे योग असतील त्या ह्यानी मग प्राजचे जे प्रमोद चौधरी, परिमल चौधरी, प्राज संस्थे कंपनीचे फाउंडेशन आहे त्यांचं, तर ते त्यांनी आम्हाला सपोर्ट करतात. तसं त्यांनी आर्थिक आम्हाला मदत करायला होकार दिला. तर हे त्या 3 महिन्यात झालं. आणि मग त्याचं जे काही मोठं अर्थसहाय्य जे लागणार होतं ते ते त्यांच्याकडून तिकडनं आलं. आलं. आणि ते परतफेडीचे जरी असले तरी ते पैसे कोणीतरी समोरून देणं आणि आणि तो हे विश्वास खूप महत्वाचं टाकणं, असतं. हा विश्वास दाखवणं हे महत्वाचं या असतं. वेडेपणावर विश्वास टाकणं मुळात असा तो मुद्दा जो होता तो झाला. आणि ह्या पार्श्वभूमीवर तो कोविड आला. म्हणजे आता आपल्याकडे पैसे आहेत पण ते पैसे सगळे कोविडच्या काळातल्या सगळ्या भाड्यावर नुसते जात आहेत. पण त्याच्यातून जागा भाड्याने project करूच घेतली शकत आहे. नाही. कारण जागा तेव्हा आणि भाड्याने काम होतं सुरू ना करून नाटक. जागा पैसे कमावू लागेल, काम सुरू करून जागेतून पैसे मिळू लागतील, अशी परिस्थिती कधी येईल त्याची काहीही शाश्वती नव्हती. मुळात काम कधी सुरू करता येईल ह्याची काही कल्पना येत नव्हती. सुरुवातीच्या काळात तर अगदीच अजिबातच काही कळतच नव्हतं. त्याच्यामुळे नुसतं जागेचं भाडं भरत राहणं एवढंच हातात होतं. आणि मी म्हणालो तसं
त्यांचा मुळात अविश्वासातूनच सुरुवात झालेली असल्यामुळे हो. रेस्कॉनवाल्यांची, आपण जर रडायला लागलो की ते म्हणायचे बाहेर जा, मग सोडून द्या, करूच नका. नका करू हे. असं. आणि मग ते तो चॉईसच नव्हता की त्यांच्याकडे रडणं. हो. ते बरं, कोविड काळात अनेक भाडेकरूंना हा त्यांच्या मालकांकडून त्रास झाला की त्यांना एक कण सुद्धा सवलत मिळाली नाही, ना दिवसाची ना रुपयाची. ते आमच्या बाबतीतही झालं झालं, आणि हो. आम्हाला सगळं भाडं वेळच्या वेळी निगुतीने भरावं लागलं. हम्म. त्याच्यामध्ये प्रोजेक्टसाठी म्हणून आणलेले जे पैसे होते ते पैसे भाडं भरण्यात जायला लागले. म्हणजे तुमचं अच्छा. कॅपिटल जे होतं तेच हम्म. खर्च व्हायला लागलं. हम्म. आणि मग तुमच्याकडे जुलैमध्ये जेव्हा काम सुरू करायचं अशी वेळ आली, हम्म. त्याला तुमच्याकडे अर्धेच पैसे आहेत. हा. म्हणजे हा एक मोठा त्याच्यातला म्हणजे नाश करून टाकणारा जो प्रकार असतो तसा तो झालेला होता. आणि आता 1 महिन्यात काम केलं नाही म्हणजे जितक्या लवकर काम सुरू करू तेवढं बरं हो. होईल अशी परिस्थिती. जागेने पैसे तर कमवायला सुरुवात केली पाहिजे, नाहीतर हो. किती दिवस आता असं हे काढणार. असं किती कारण दिवस? जून जुलैमध्ये हे माहित नव्हतं ना की नोव्हेंबरमध्ये लॉकडाऊन उठेल का 2 वर्ष चालेल का 3 दिवस चालेल, कल्पनाच नव्हती काही तसं. कल्पनाच नव्हती ना. तर जितक्या त्वरेने आपल्याला हे सुरू करता येईल तितक्या लवकर करायला हवं. आणि सगळीच भीती होती. म्हणजे आता ओव्हरऑल जे काही बोललं जात होतं त्याच्यामध्ये असं होतं की बहुतेक आपण आता रस्त्यावरच येणार. हा, कारण म्हणजे म्हणजे तुला अगदी ऑनेस्टली सांगू का, मला त्या जुलैमध्ये ते बबल पद्धतीने कामं करायला परवानगी दिली. हम्म. काही कामगार तिथे आतच राहतील दिवस रात्र आणि तिथेच राहून काम, हे सगळं जरी असलं तरी माझ्या मनात सतत शंका की या कोविडच्या दरम्यान हम्म. आपल्याला सगळं हे इथे उपलब्ध झालंय. पार करमणुकीपासून, औषधांपासून, माझ्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधायचा असेल तरी हे माझ्या मोबाईलमध्ये होतंय. हो. अन्नधान्य सगळं, सगळं माझ्या मोबाईलमध्ये. मला माझ्या खोलीतून बाहेर पडायची सुद्धा बिलं इथनं दिली जातायत. मला खोलीतून बाहेर पडायचीही गरज नाहीये. उठून नाट्यगृहात जाऊन कोण बघणार आहे नाटक? हो. कोण बघणार आहे? मला भयंकर धास्ती होती की काही होत नसतंय, कोणी येणार नाही. रिकामी जागा घेऊन बसतोय आपण आता. हो. आणि पण मग पर्याय एकच होता, म्हणजे वाट आखूड होती आणि त्याच्यावरूनच चालायचं असं होतं. मग आम्ही म्हटलं की निदान पटापट सुरू करूया. मग 6 जुलैला आम्ही काम सुरू केलं हम्म. आणि 20 ऑगस्टला आम्ही ते 17 संपवलं. स्पेसिफिक 17 ऑगस्ट, 17 ऑगस्ट सॉरी. ऍक्च्युली 16 ऑगस्टला 16 संपलं, कारण आम्ही ऑगस्टला. 17 ऑगस्टला एक सॉफ्ट लॉन्च केला ऑनलाईन. कारण 17 ऑगस्टला लॉकडाऊन चालूच होता ना. हो. हो. त्याच्यामुळे आम्ही दोघं आणि आमचे अजून 4 मित्र संध्याकाळी, मरणाचा पाऊस पडत होता आणि आम्ही संध्याकाळी जागेत गेलो. काही नव्हतं तिथे, काहीही नाही. आत्ता जे सगळं स्वरूप आहे, पार्किंग आहे, हे ते काही नाही. एक पिटुकलं शेड होतं, तिथे गाड्या लावल्या पाऊस पडत असल्याने. आणि आत गेलो, एक छोटासा दिवा लावला आमच्या मित्रांनी. आमच्या मोबाईलवरती आम्ही दोघांनी एक कविता सादर केली आणि आम्ही असं म्हटलं की आता द बॉक्स सुरू झालं तुमच्यासाठी. हे एक ब्लॅक बॉक्स थिएटर आणि म्हणत आम्ही ब्लॅक आज बॉक्स केलेलं होतं तेव्हा. आतमध्ये गोष्टी आत होत्या सगळं होतं, पण बाहेर काहीच नाही. बाहेर काही नव्हतं. आणि आतमध्ये इतकं छान करूनही ते लॉकडाऊनच्या दरम्यान वापरणार कोण आहे हो, अशी बरोबर. धाकधूक 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 होती. पण आम्ही लॉन्च करून टाकलं, ऑनलाईन केलं. काही चांगलं बाबा 4 लोकांना बोलावून उद्घाटन करावं वगैरे असं काही शक्यच नव्हतं आणि ते केलंही नाही. आणि ती कविता बघून तरी कोण येणार आहे, हा, काय काय हेही माहिती होतं. होतंच. ते खरं तर मनाचं समाधान होतं की आपण केलं हा. असं आणि आपल्या लगेच मनात. 20 तारखेला एक शूटिंगच आलं. अच्छा. आणि त्या आम्हाला हे काळामध्ये वाटलंच नव्हतं की आम्हाला- या जागेत कोणी शूटिंग वगैरे करेल. आमच्या हा. डोक्यात सतत नाटक. नाटक. आणि त्या शूटिंगला आलेले जे सगळे लाईट्स वाले होते ना, म्हणजे लाईट सप्लायर्स, त्यांनी परस्पर आमची पब्लिसिटी करायला सुरुवात केली. की अरे ही जागा छान आहे, ही जागा छान आहे, इथे जा. इथे शूटिंग होईल, मुंबईला जायची गरज नाही, इथे होईल, इथे होईल, इथे होईल. हा. आणि ते त्यांनी आम्ही पुढले जे 3 महिने म्हणजे तरलो. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हम्म. हे महिने आम्ही तग धरण्याचं कारण ते होतं. हम्म. 5 नोव्हेंबरला तुम्हाला प्रेक्षकांना आणता येईल अशी परमिशन जेव्हा ती मिळाली. आदल्या रात्री आणि 4 नोव्हेंबरला जाहीर झालं की उद्यापासून प्रेक्षागृह खुली, पण 50% कपॅसिटीवर वगैरे असे जे काही त्याचे नियम होते. हम्म. ते 4च्या रात्री झालं. 5ला ऍक्च्युली एका नाट्यवाचनाचं शूटिंग करणार होतो. तर 4ला रात्री जेव्हा ही बातमी आली तेव्हा घाईने आम्ही एकतर कलाकारांशी बोललो की आपण प्रयोगच करूयात का, शूटिंग कशाला, हम्म. उद्या मिळतंय ना करायला, हो. करून टाकू. आणि मग ओळखीत तुझ्या मित्र, माझे मित्र, ह्याचे मित्र, त्याचे मित्र करत करत लोकांना जमवलं आणि प्रयोग केला, पहिला ते प्रयोग. सगळे 3 फुटावर खुर्च्या ते सगळ्या रिक्षा ठेवून असं. अंतर राखून त्या सगळ्या नियमांचं पालन करून आणि सॅनिटायझेशन आणि हम्म. बरंच होतं ना तेव्हा. जागेचं सॅनिटायझेशन, खुर्च्या, माणसं, मास्क, हे
सगळं करून अंतर राखणे. तर मग ते सुरू झालं तेव्हा. पण म्हणजे मुळात सुरुवातीलाच हे एवढे डोंगर होते. आणि आता द बॉक्स हब. हो. द बॉक्सची सुरुवात आता तुम्ही सांगितलीच, पण द बॉक्स हब इथपर्यंत येण्याचा प्रवास कसा होता? अं, खरं तर ते म्हणजे नॅचरल एक्सटेन्शन म्हणूया आपण, हां. की ह्या प्रक्रियेचं आपण म्हणूया की हे पुढे कुठे जाऊ शकतं. म्हणजे ज्या पद्धतीने लोक यायला लागली, म्हणजे मगाशी जी भीती आपल्याला वाटत होती हो. आणि त्याच्या अगदीच विरुद्ध घडलं. दुसरा लॉकडाऊन तर इतका भीषण होता भीषण आमच्यासाठी, भीषण होता. की काही त्याला अर्थच नव्हता, की म्हणजे तेव्हा रस्त्यावर आल्याचंच फिलिंग होतं हो. खरं तर. हो हो. कारण तोपर्यंत बॉक्सनी एवढे काही पैसे जमवले नव्हते की आपण अगं 6 महिने, नोव्हेंबर टू मार्च पुन्हा मार्च, ना. परत. मग एप्रिल 2021 ला पुन्हा बंद आणि झालं. तेव्हा परत लोकांच्या मनात अजून धाकधूक होतीच की लोक येतील का, 60-70 बरं, मी लोकच गेले येणार. तरी मला संसर्ग होणार नाही कशावरून वगैरे, असंही सगळं साहजिक आहे आणि तीही भीती होतीच की. पण पुढल्या 5 नोव्हेंबर म्हणजे 2021च्या 5 नोव्हेंबर पासून पुढे आम्हाला कुठलाही अडथळा जो आला नाही. त्याच्यामध्ये 2024च्या मार्च पर्यंतचा जर प्रवास जर बघितला तर खूप जास्त प्रॉमिसिंग ते सगळं व्हायला लागलं. म्हणजे आमच्याकडे एक असं आश्वस्त होणं की नाही, नाटक चालणार आहे आणि नाटकवाल्यांना ही जागा हवी आहे, हा त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा होता. इव्हेंच्युअली प्रेक्षकांना हे आवडतं. नाटकवाल्यांपलीकडे जाऊनही इतरही कलाकारांना, नृत्य, गायन, सर्व चित्रकला या सर्वांना आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणं, त्यांचं काहीतरी एक इमोशनल कनेक्शन त्या जागेशी तयार होणं, हे या सगळ्या कालावधीत तयार झालं. आणि मग त्यामुळे आता असं व्हायला लागलं की आता हे फार म्हणजे चांगलं चाललंय, इथे अजून काही गोष्टी हव्या आहेत, तालमीसाठी हॉल हवा आहे एखादा, पुन्हा एकदा किंवा असं जागा कमी पडायला लागली जागा आम्हाला कमी आणि पडायला. इतरांनाही. इतरांना पण. म्हणजे ते असं व्हायचं की अरे यार काय हे, मग तू आम्हाला दे ना, काहीतरी कर ना, ती आधीची कशाला सोडली ती हे, मग आता ती कंटिन्यू करणं तर शक्य नव्हतं. पण ते अशा रिॲक्शन समोरून मिळायला लागल्या आणि एक पॉइंट असा आला की जिथे शेजारची जागा, जिथे उपलब्ध एक झाली. स्टुडिओ तयार झाला होता Actually. आमचं बघून, फिल्म शूटिंगसाठीचा वगैरे असा. आणि अजून एक जागा होती द बेस म्हणून, नाट्यगृहच झालं होतं तयार. पण ह्या दोन्ही जागा तेव्हा काही कारणाने बंद पडल्या आणि ही जागा एक्स्ट्रा अवेलेबल झाली. म्हणजे आता ही जागा उपलब्ध आहे आणि ते रेस्कॉन कंपनीने खूप अतिशय असं जोरात लोकांना दाखवायला सुरुवात केली की हे घ्या भाड्याने, ही आमच्याकडे जागा आहे. कारण लोकांचा राबता वाढला होता. ते जे आधी जे अगदी असं पडझड झालेलं म्हणून ते दिसत ते आता होतं, बॉक्समुळे आता खूपच बॉक्स उजळूनच गेलं होतं आणि आता लोक तिथे जास्त भाडं द्यायला पण तयार होते. मग आम्हाला एक असं वाटायला लागलं की आता इथे जर कोणतरी भलतंच आलं आणि काहीतरी भीषण आवाज वगैरे करायला लागला किंवा काही अनकोऑपरेटिव्ह काही- असतील, हां. काही त्यांचा काही. व्यवसाय आपल्या व्यवसायापेक्षा पूर्ण निराळा, त्याच्या डिमांड्स काही निराळ्या, आणि मग हे रोजचं क्लेश कलह ते कशाला. तर ते एका बाजूला, आणि एका बाजूला प्रेक्षकांची आणि यांची वाढती मागणी. तर मग आपण कशाला कुठल्या बाजूला आपण जास्त पडायला पाहिजे. तर आम्हाला वाटलं की ह्या बाजूला, म्हणजे जिथे मागणी आहे त्या मागणीच्या बाजूला आपण जास्त जाऊया. आणि तेव्हा धाडसाचं आहे असं दिसत होतं, पण आम्ही पण म्हटलं सपोर्टही मिळाला. सपोर्टही मिळाला. त्याच्याकरता आवश्यक गोष्टी, थोडं शहाणपणही आलं होतं की हे सगळं कसं उभं आता करायचं. इतक्या वर्षात हां. थोडं एक फक्त पॅशनेट राहून भागत नाही, पुरत त्याच्यात एक गणिताचा भाग पण आपल्याला काहीतरी समजून साधावा घ्यावा लागतो आणि डील करावा लागतो. तर ते काहीतरी कळायला लागलं होतं साधारणतः. आणि त्यामुळे त्या सगळ्या गणितांचं कुठेतरी एक उत्तर असं आलं की आपण करायला पाहिजे. आणि आम्ही लगेच कंपनीला सांगितलं की आम्हाला हवंय वगैरे. मग निगोशिएशन झाली, मग आम्ही ते केलं. ते पण विक्रमी वेळामध्ये आपण हो केलं. जवळपास महिन्याभरात किंवा 1.5 महिन्यात त्या उरलेल्या 4ही जागा तयार झाल्या. म्हणजे एप्रिलमध्ये आम्ही ऍक्च्युली घेतलं. 3, कारण मिनी मध्ये आपण एकदा तयार केलं होतं हो. 21च्या शेवटाकडे हो. किंवा 22च्या सुरुवातीकडे. पण 3 म्हणजे टॉयलेट ब्लॉक ही ती चौथी जागा. कारण त्याची गरज होती, कारण आता एवढी माणसं यायची तर ऑडियन्स वॉशरूम ब्लॉक एक सेपरेट बनवायला पाहिजे. सगळीकडे काही ना काही चालू असेल
तर 300-400 लोक एका वेळेला येणार, तर मग हो. टॉयलेट ब्लॉकचं काय असा हम्म. मुद्दा. मग ती जागा पण आम्ही भाड्याने घेतली, की चला त्याच्यामध्ये हे करू. ते त्यांनी काही ते कंपनीचं जुनं पडलेलं टॉयलेट होतं. हां, ते सगळं अच्छा. रिनोव्हेट करून ते घेतलं, ते सगळं छान रिनोव्हेट चकाचक केलं आणि केलं. म्हटलं हे आम्हाला द्या तुम्ही भाड्याने. कारण हा. त्याच्यावर कुणाचंही रेग्युलेशन असता कामा नये. ते आपल्या ताब्यात हो. असायला पाहिजे असा एक मुद्दा. बरोबर. हम्म. आणि मग ते केलं. आणि पहिल्या म्हणजे आम्ही ओपन करायच्या आधी 19 जूनला आम्ही त्याचं उद्घाटन उद्घाटन करायचं केलं. असं ठरवलं होतं. हम्म. आणि जेव्हा काम चालू होतं तेव्हाच लोक म्हणायला लागले की माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग करायचा आणि मला इथेच करायचा. तू काही हो. कर, मी तुझ्याबरोबर सिमेंट झाडायला येतो, काही पण आपण तो करू. हो. आणि अक्षरशः म्हणजे जिथे बिस्ट्रो आहे तिथे एक टेबल लावून वडापाव विकून हां, आम्ही ते म्हणजे केलं. तिथे अजून काय-काय काही फुटं चालूच पडली होती. हो. काही एक लोखंडी सामान पडलंय सगळं. एक छोटी वाट बॉक्स 2 कडे जाण्याची तेवढी फक्त तीही आत्ता जितकी सुंदर आहे तशी हां. नव्हतीच. सिमेंटचं एक फक्त वाट हां. तयार केलेली होती. बॉक्स 2 आतमधनं तयार होतं. पण अप्रोच किंवा बिस्ट्रोचा भाग नाही, हा त्यातही बरीच कामं बाकी बाकी होती. होती. पण त्यांना पण आम्ही तेव्हाच तेवढ्यापुरतं तिथेच चकाचक पुचलं आणि 19 मेला म्हणजे एक 1 महिना महिना आधी. आधी एकांनी आपलं नवीन नाटक तिथे ओपन केलं. कारण का त्यांना हवंच होतं. बरं मग असं. ह्याला दिलं तर मला का नाही असं पुढल्या शनिवार रविवारी एक जण आला. हो. म्हणजे असं करत करत म्हणजे मी म्हटलं की हा बापरे हा असा मग एका रिस्पॉन्स असा पद्धतीने निर्णय चांगला होता चांगला होता हेही हे लक्षात आलं. शिक्कामोर्तब झालं ना त्याच्यावरती की लोकांना आणि आवश्यकता आहे. आणि त्यानंतर कन्सिस्टंटली असं दिसतंय की Touch wood. लोकांना आवश्यकता आहे आणि ते वापरतायत आणि त्यांना जे काही हवंय ते आमच्याकडून बहुधा केटर केलं जातंय, दिलं जातंय, मिळतंय त्यांना त्या जागांमध्ये. काहीतरी सुचायचं असेल तर ते सगळं काम तिथे होतंय त्यांना पाहिजे तसं मनासारखं. आणि आता चालू आहे द बॉक्स कला संकुल. पण आता मगाशी तू म्हणालीस की तू आधी नोकरी करायचीस होय. आणि नंतर सोडलीस हो, किंवा मग हो, हो. याच क्षेत्रात आहेस. मग पती पत्नी म्हणून तुम्ही दोघेही या क्षेत्रात आहात, तर मग काही वेगळे निर्णय घेऊन वाटचाल करायची असं काही ठरवलेलं होतं का? की खरं सांगू का? या पद्धतीचं प्लॅनिंग म्हणशील तर नव्हतं. माझ्या डोक्यात होतं. मी ना पूर्वी जरा अ, भित्रट प्रकृतीची होते. माझं सगळं रिस्क टेकिंग जे होतं ना, मी अभिनेत्री आहे. माझं रिस्क टेकिंग हे सगळं थिएटरमध्ये असायचं. अभिनयात मी वाट्टेल ते रोल्स करायला, कुठल्याही एक्सटेंटपर्यंत इमोशनली, थॉट लेव्हलला स्वतःला पुश करायला मी सदैव तयार असायचे. अँड दॅट वॉज इट. ऑफ स्टेज मी रिस्क टेकर नव्हते पूर्वी. त्याच्यामुळे मी इतकी वर्ष नोकरी करत राहिले. कुठेतरी आतूनही माहिती होतं, की एक बाजू भक्कम पाहिजे. हां, तीही मी काही खूपच उत्तम कमाई असलेल्या कंपनीत करत होते का? तर तेही नाही. कारण मला साइड बाय साइड नाटकही चालू ठेवायचं होतं. त्याच्यामुळे मग मी ते थोडं बॅलन्स करतच आले होते. पण मग एक पॉइंट आला जेव्हा मला असं वाटलं, की आता मला सोडायची इच्छा आहे. हा तर त्याच्या आधी 3 वर्ष म्हणत होता, की "सोड आता, इट इज ओके. तुला अदरवाईज तुला काम मिळणार आहे. सोड तू." आणि पण ते सवय असते ना इतक्या वर्षांची आणि थोडा भित्रेपणा पण अजून गेला नव्हता माझा. त्याच्यामुळे मला 3 वर्ष लागली फायनली तो राजीनामा द्यायला. त्याच्यामुळे हे त्या अर्थी प्लॅन्ड मूव्ह नव्हती. मी सोडलं एक दिवस. मी कड्यावरून उडी घेतली. आता तो माझ्याकरता आयुष्यातला खूप डिफायनिंग मोमेंट होता असं मला वाटतं. कारण अक्षरशः आणि हा सल्ला मी आता माझ्या स्टुडंट्सना खूपदा देते, की आतून वाटत असेल तर मारा. जम्प ऑफ द क्लिफ अँड बिल्ड युअर विंग्स ऑन द वे डाउन. हा मी सल्ला देते आणि मी ते केलं. मी केलं म्हणून आता मी हे बोलू शकते, की मी हे केलंय, हे होतं. मी प्रत्यय आलाय मला, करा. आणि मी लकी पण आहे. मी मल्टी स्किल्ड पण आहे. त्याच्यामुळे मी त्या कड्यावरून उडी घेतल्यानंतर मी जस्ट लोकांना सांगायची खोटी होती, की मी आता पूर्ण वेळ यासाठी उपलब्ध आहे. तर आता प्रायोगिक नाटक करून पैसे मिळत नाहीत. पण मी मल्टी स्किल्ड असल्यामुळे इतरही गोष्टी मी अनुवाद करते, मी सबटायटलिंगची कामं करते, मी शिकवते, नाटक शिकवते. तर ती सगळी कामं माझ्याकडे धडाधड यायला लागली. त्याच्यामुळे आर्थिक बाजू तरीही तगून राहिली. पण अगेन मध्यम. त्याच्यामुळे म्हणशील तर तसं प्लॅनिंग काही नव्हतं. आणि फ्रीलान्सर असण्याचा जो एक तोटा असतो, जे मी ही उडी घेतल्यानंतर माझी वहिनी आहे शोमा, ती मला म्हणाली होती, की "ताई आता फीस्ट ऑर फॅमिन सिनारिओला सवय
हम्म. करून घे, त्याची सवय. म्हणजे असलं तर भरपूर काम उत्सव, आणि भरपूर उत्सव पैसे, हो. नाही तर शून्य काम आणि नो पैसे, असे ते असं ते असणार आहे. ह्याची मनाला सवय घाल, तर त्याला थोडीशी डिसिप्लिन स्वतःला, फायनान्शियल डिसिप्लिन स्वतःला लावावी लागते, हो. समजून घ्यावं लागतं, लावावी लागते. आणि काम जनरेट करणं, स्वतः काम जनरेट करत राहणं, हे नोकरी करणाऱ्यांना माहीत नसतं. मलाही नव्हतं. आता मला ते यायला लागलं. ही उडी घेतल्यानंतर मला ते यायला लागलं, की स्वतःचंच काम स्वतः जनरेट करणे. दुसरं एका बाजूला असं पण होतं की आम्ही जेव्हा एकमेकांना भेटलो त्यावेळेला आम्ही दोघंही पॅशनेट खूप होतो कलेच्या संदर्भात. हम्म. म्हणजे नाटक दोघांनाही वेड्यासारखं आवडतं हे गिवन होतं. बरोबर. म्हणजे कुठे होतं माहितीये का, जिथे नवरा नाटक करत असतो आणि बायको जॉईन होते, किंवा बायको नाटक करत असते आणि तिला सोडावं लागणार आहे का किंवा काय, अशा ज्या ऍडजस्टमेंटचे जे मुद्दे असतात ना, ते आमच्या ते दोघात आमच्यात नव्हते. झालीच नाही, कारण दोघांनाही हे आवडीचंच क्षेत्र. आणि वेडेच होतो हा, आम्ही. वेडच त्यात म्हणजे. आहोत अजूनही, की आम्ही इतकं करायचो की आमच्या 3-3 तालमी एका वेळी चालायच्या आणि घरामध्ये स्वयंपाकच व्हायचा नाही, आम्ही काहीतरी बाहेरच खायचो. असंही, किंवा असं अगदी आम्ही 4-4 अनेक तास झोपेवरती, की सकाळी हा. लवकर उठून डब्बे करा, परत हे केलंय. ऑफिसला जा, तिकडून शिकवायला जा, तिकडून एक तालीम, तिकडून दुसरी तालीम करून या वगैरे, हे सगळे कार्यक्रम करून झाले. आणि शरीराची हे मनाची ओढाताण. दोघांनाही पटत असल्यामुळे तिथे आपण काहीतरी कॉन्फ्लिक्टचा काही इश्यू नाही म्हणजे आला. तो काही नव्हता. दुसरा मुद्दा असा की आम्ही दोघंही तसे लो मेंटेनन्स लोक आहोत. आम्हाला दोघांनाही अशी स्वप्न आहेत की माझी अमुक गाडी असायला पाहिजे, माझा एवढा मोठा फ्लॅट असायला पाहिजे, अशी स्वप्न आम्हाला पहिल्यापासूनच का हो, माहित अगदी माहित नाही, नव्हती पण आम्हाला. लहानपणापासून मी तशीच आहे, तोही तसाच आहे. सो आम्हाला दोघांनाही मुलं हा मुद्दा नको होता आयुष्यामध्ये, आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मॅच्ड होत्या. मग हे एवढं धाडस करायचंय की नाही, इतकाच मुद्दा होता. म्हणजे किती धाडस करायचं आणि किती नाही, असा जो मुद्दा होता करेक्ट. तेवढाच राहिला होता. आणि त्यामुळे ते थोडंसं आम्हाला सोपं गेल्यासारखं गेलं असेल कदाचित, माहित नाही. म्हणजे त्यात ओढाताण होत नाही असं नाही, कारण का स्वभाव एकसारखे नाही आहेत आमचे, किंवा गोष्टींना व्हॅल्यू सिस्टम सेम आहे. स्ट्रक्चरली व्हॅल्यू सिस्टम सेम आहे, पण एक्सप्रेशन किंवा अनेक गोष्टींना रिॲक्ट होण्याची पद्धत ही अक्षरशः चॉक अँड चीज, दोन पूर्ण विरुद्ध टोकांवरची आहे. त्याच्यामुळे काहीतरी फ्रिक्शन होणारच. माझं रिस्क परसेप्शन पूर्वी जी मी भित्रट होते, तिथपासून मी आता धाडसीपर्यंत आलेली आहे. हा झाला माझा प्रवास. म्हणजे मी खरं तर लहानपणी, म्हणजे मी पहिली 10 वर्ष मुंबईत होते, तोपर्यंत मी भयंकरच बेधडक होते. आणि पुण्याला आल्यानंतर काय माहिती नाही काय झालं, मला माहिती आहे ऍक्च्युली, पण तो आपला आजचा विषय नाही. तर कम्प्लिटली मी ती बंद झाले आणि कम्प्लीट नॉन रिस्क टेकर, आणि बेधडकपणा सगळा गायब झाला. आणि हे केलं जेव्हा मी, की मी नोकरी सोडली, तेव्हापासून काइंड ऑफ आय फील की माझं कोर परत आला, माझा बेधडकपणा परत आला. मला पुन्हा ती सगळी स्ट्रेंथ उपलब्ध झाली जी माझ्या आधी माझ्या आतमध्ये होती. आणि आता इतकं आयुष्य जगल्यानंतर पण एक धाडस येतं किंवा शांतपणा येतो ना, की आता असं होतं की खूप कमी गोष्टींनी हलायला होतं मला. बरं, आता म्हणजे माझी बऱ्याचदा आता असा रिस्पॉन्स असतो की अच्छा, ही अडचण आहे का, ओके, चला डील करूया, प्रॉब्लेमचं उत्तर शोधूया, चला काहीतरी होईल, काहीतरी करू, असं. जे पूर्वी असं नव्हतं. त्याच्यामुळे ते कॉन्फ्लिक्ट असतो, काहीतरी फ्रिक्शन असतं, पण एक बेसिक व्हॅल्यू सिस्टम किंवा स्ट्रक्चर सेम असतं ना, त्याच्यामुळे मग ही ॲडजस्टमेंट खूप मिनिमल होऊन जाते. आणि मग त्याच्यासाठी प्लॅनिंग हा मुद्दा येत नाही. ते यू आर इन ट्यून विथ इच अदर. एकमेकांचं, जसं 2 ॲक्टर्स खूप एकत्र काम करत असतील तर एकमेकांचा रिदम, एकमेकांची बीट माहीत होते. इट इज जस्ट व्हेरी इंट्युइटिव्ह. तर तसं ते आता आहे. आता तुम्हा दोघांनाही नाटकाची आवड आहे, बेसिक नाटकावर प्रचंड प्रेम होतं, पण मग आता कला आणि आता द बॉक्स हा व्यवसायही आहे. तर मग कला आणि व्यवसाय यातला समतोल तुम्ही कसा साधता? आधी मी बोलते, कारण का खरं तर व्यवहार हा आम्हा दोघांच्याही नावडीचा विषय आहे. व्यवसाय हा त्याला करायचा असतो, मला नसतो. मी खूप जास्ती इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे आणि तो खूप जास्ती पीपल पर्सन आहे. मला आत राहायला, जायला, शिरायला, स्वतःतलं एक्सप्लोअर करणं आणि त्याला खूप माणसांना सोबत घेऊन पुढे जाणं, हे इतकं हा फरक आहे.
व्यवसाय त्याला व्यवसाय करायचा असतो आणि मला इंडिपेंडेंटली माझ्या स्किल्स बेस्ड जे काही काम असेल ते करायचं. पण व्यवहार आम्हाला दोघांनाही पसंत नसलेली गोष्ट आहे. पण गंमत अशी आहे की आता ह्या बॉक्समुळे तो शिकावा लागलाय आणि काही वेळेला सहजगत्या आणि काही वेळेला टक्के टोणपे खाऊन शिकायला लागलाय. माझं थोडंसं अगदी प्राथमिक शिक्षणही झालंय त्यातलं. अगदी बी.कॉम केलंय मी ओके. आणि मी आर्टिकलशिप केली सीएची. तर त्याच्यामुळे काही एक बेसिक खूप प्राथमिक आहे ते. त्याचं कारण पुढे मी काही केलं नाही, कारण ते केल्यावर माझ्या लक्षात आलं की मला आयुष्यभर हे नाही करत राहता येणार आहे. मला निराळं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी ते सोडलं. पण ते ज्ञान कुठे फुकट जात नाही ना, ते असतं. त्याच्यामुळे त्यातला व्यवहार हा जास्त भाग माझ्या गळी येऊन पडलेला आहे आणि तो मी टू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी पार पाडते. आणि मी तशी थोडी व्यावहारिक आहे, पण म्हणजे प्रॅक्टिकल म्हणूया, व्यावहारिक म्हणण्यापेक्षा तसा तो थोडा कमी आहे. पण तो काही माझ्या आवडीचा विषय नाहीये. मला एक असं होतं की माझी कॅल्क्युलेशन जी असतात ना थोडी बनिया स्वरूपाची असतात. म्हणजे एखादा व्यापारी कसं करतो की मी काही अमुक एक गोष्टी केल्या आहेत आणि त्याच्यात हे नुकसान होईल, हा प्रॉफिट होईल, असं होईल, ह्या शक्यता आहेत. आणि मग मी उडी मारायला जास्त शिकलेलं आहे की म्हणजे उडी मारायची हे माझ्या डोक्यात सतत आहे. तिसरं गोष्ट अशी की मला प्रश्न पडतात खूप आणि ते दुसऱ्यांच्या बाजूचे प्रश्न जास्त पडतात. अच्छा. म्हणजे मी बॉक्स चालवतोय ना, तर मला आपल्या प्रॉफिट्सचे प्रश्न जास्त पडण्यापेक्षा समोरच्याला अडचणी काय येत आहेत ह्याचे प्रश्न जास्त पडतात. आणि मग त्याच्यावर सोल्युशन्स काढताना आपली ससेहोलपट पण होता कामा नये. हा त्यातला जो व्यवहाराचा भाग आहे तो टप्पे टोणपे खाऊन शिकून म्हणा कुठेतरी सगळंच गणित साधता येणार नाही, काही गणित नाही साधता येणार, काही गणित साधता येईल. अशा पद्धतीने ते थोडंसं इन अ वे हे आमचं विद्यापीठ असू शकेल की आम्हाला शिकतोय लर्निंग. आम्ही दॅट्स अ बऱ्याच लर्निंग गोष्टी प्रोसेस. स्वतःच्या अनलर्न पण केल्या आहेत हो. आणि लर्न पण करतो की आता शिकतो आहोत की अच्छा हे असं असतं, असं करायचं असतं किंवा असं केलं तर जास्त चांगलं होतं. आणि ती व्यवहाराची बाजू आम्हाला खूप चांगली कळायला लागली आता. म्हणजे मी तरी त्या पलीकडे जाऊन सांगेन की तरीही मला सतत माझ्या आजूबाजूला आणि ते शिकण्यासारखं आहे म्हणून माझी नजर असते अशी की मला इथून काय शिकता येईल, मला तिथून काय तर मला अजूनही असं वाटतं की वी स्टील हॅव अ लॉंग वे टू गो. आम्हाला अजून व्यवहार या दिशेचं खूप शिकायचं आहे अजून. हो. आम्ही जिथे होतो म्हणजे शून्य तिथपासून आम्ही खूप पुढे आलोय, पण अजूनही आहे एक मजल गाठायची आहे असंही दिसतंय. तुम्ही आता मगाशी मी म्हटलं तसं पती पत्नी म्हणून तुम्ही आहात, समतोल तुमचं स्वतःचा तुम्ही ठेवला. पण असं होतं का की कला क्षेत्रात किंवा व्यवसाय क्षेत्रात म्हणू आपण, पण दोन्हीमध्ये रिस्क आहे. हो. तर सामाजिक दडपण काही होतं का की दोघेही नवरा बायको याच क्षेत्रात आहेत असं? प्रदीप दडपण घेणाऱ्यातलाच नाहीये, हे सामाजिक दडपण घेणाऱ्यातला नाही. मीही तशी कमीच आहे. मला फार तसा फरक नाही पडत. त्याला एक प्रमुख कारण असं की माझे आई वडील आहेत ना, त्यांनी माझं आणि माझ्या भावाचं अपब्रिंगिंग खूप खुल्या आणि मोकळ्या पद्धतीने आणि आम्हाला इंडिपेंडंट विचार करायला प्रवृत्त केलं, शिकवलं, आपल्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकवलं आणि ते एक पाऊल मागे राहिले की तुला गरज लागली, तू हाक मारलीस की मीच आहे तुझ्यासाठी. पण मी तुझे निर्णय घेणार नाही. तू तुझे निर्णय घे, त्याचे जे काही परिणाम असतील ते तू फेस कर आणि तुला आवश्यकता लागली तर आम्ही आहोतच. आणि कुठल्याही पद्धतीने ते कन्व्हेन्शनल नाही आहेत की हा व्यवसाय नको, मग पैशाचं काय, मग काय, मग असं असूच शकेल की त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराने किंवा नातेवाईकांनी कधी काही क्वेश्चन केलं असेल, विचारलं असेल किंवा काही कॉमेंट केले असतील किंवा काय. पण माझे आई वडील कमाल आहेत, त्यांनी माझ्यापर्यंत ते येऊच दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे ती एक बाजू माझी इतकी कमालीची भक्कम आहे ना, तर माझ्याकरता माझे आई वडील सर्वात वरती आहेत. तर तिथे जर काही प्रॉब्लेम नसेल ना, तर मला जगाशी काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांना काही नाही वाटत आहे ना, बस झालं तर मग आय एम अँसरेबल टू देम. आणि ते माझ्या पाठीशी उभे आहेत. त्याच्यामुळे मला समाजाचं दडपण वगैरे आलंच असेल, लोकांच्या मनात येतच असेल, बोलतही असतील. काही लोक खरंच पोटतिडकीने काळजीने बोलत असतील, मग आमच्यावरच्या प्रेमापोटी पण असेलच ते की अरे
काय मी नोकरी सोडायची असा जेव्हा निर्णय घेतला ना, तर मी वडिलांच्या ऑफिसमध्ये गेले माझ्या. ते इंडिपेंडंट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत, गेली अनेक वर्ष. तर मी गेले आणि धडधड, 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 की आता कसं सांगायचं त्यांना. पण मी जाऊन समोर बसले आणि मी म्हटलं, की महत्त्वाचं बोलायचं मी येते, ये म्हणाले. मी गेले, बसले आणि मी सांगितलं, की मी हा असा-असा विचार केलेला आहे. तर ते म्हणाले, "वाह! छान. तो आता तू तुझं पॅशन फुल टाईम पर्स्यू करणार आहेस." आणि मग त्यांनी मला पिटफॉल्स सांगितले, घ्यायची काळजी सांगितली. पण पहिली रिएक्शन "वाह! छान, तू आता तुझं पॅशन पर्स्यू करणार आहेस" अशी होती. तर मला आश्चर्याचा धक्का होता खरं तर. कारण मला असं वाटलं, मी कोणालाही सांगितलं तरी त्यांचं प्रश्नचिन्हच येईल चेहऱ्यावरती किंवा कोणी विरोध दर्शवतील. प्रेमापोटी माझ्या आसपास माझ्यावर प्रेम करणारी भलती खूपच मोठी फौज आहे. पण ते तरीही आपल्याला इनफॅक्ट त्यामुळेच आपल्याला थोडंसं दडपण येऊ शकतं, की आपलं प्रेमाचं माणूस बोलतंय असं. पण आय एम व्हेरी लकी, की मला असं कोणी काही म्हणालंच नाही. इनफॅक्ट सगळ्यांनी सपोर्टच केलं. समाज म्हटलं तर म्हणजे जसं ती म्हणते, की आई-वडिलांपासून आपण सुरू झालं, तर मला असं वाटतं, की नातेवाईक हा मुद्दा माझ्यासाठी कधीच तसा महत्त्वाचा नव्हता. म्हणजे खूप गोष्टी मी नातेवाईकांना न आवडणाऱ्याच केल्या आहेत. म्हणजे त्यांना हां, म्हणजे आणि त्यांच्यामध्ये बहुधा ते धारिष्ट्य पण नाही आहे, की ते मला विचारू शकतील, की "काय आहे? काय मूर्ख आहेस का?" वगैरे असं. समहाऊ ते बिचारे नाही विचारत मला. ते कदाचित विश्वासही ठेवत असतील, माहीत नाही मला. पण हे कधी त्या पातळीवर झालं नाही. मुद्दे जे 2 महत्त्वाचे होते ते म्हणजे आपली थिएटर कम्युनिटी आपल्याकडे कसं बघते करेक्ट. आणि आपले जवळचे मित्र आपल्याकडे कसं बघतात. आणि आपली इंटेग्रिटी. हां. म्हणजे मला सर्वात क्रुशियल वाटतं, की आपलं इंटेंट आणि आपली इंटेग्रिटी ही अबव्ह एव्हरीथिंग असायला पाहिजे. तर ते हा विश्वास लोकांना आपल्यामध्ये आहे का? तर मला पहिले काही महिने असं जाणवत राहिलं, की अगदी काही जवळच्या मित्रांमधले पण काही लोकं आहेत, त्यांना खूप घट्टपणे वाटत होतं, की हे ह्यांनी करायला पाहिजे आणि हे बरोबर करतायत. पण काही जण केवळ त्या मैत्रीला साक्षी ठेवून चांगलं वागत बोलत होते. म्हणजे ते बरोबर. कधी आम्हाला अपोज करायचं नाही, पण त्यांच्या मनात काहीतरी गडबड आहे. आपल्याला दिसतं, की कुठेतरी ती शंकेची रेषा त्यांच्यात आहे असं. आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं, हेही आम्ही शिकलेल्या गोष्टींपैकी आहे, की त्यांच्या डोक्यावर उभं राहून उद्या "नाही, नाही, काय तुझ्या डोक्यात आहे? काय?" असं करून ते उगाचच भांडणं काढण्यात किंवा काही वाद घालण्यात आणि काही थोडं अर्थ हेही नाही. आहे ना, की आपला आपल्यावरचा असतो विश्वास. आणि त्याच्यामुळे आपली कृती जेव्हा अल्टिमेटली पूर्णत्वास जाईल, तेव्हा त्यांना हे पटेल, की आपला विचार, आपला विश्वास सार्थ होता. तर मग त्यांचं मतपरिवर्तन होईल. तर तोपर्यंत थांबून राहणं हे आपल्या हातात असतं. उगाच कलह कशाला? तिसरी जी होती कम्युनिटी, हा जो मुद्दा थिएटर कम्युनिटी, त्याच्यामध्ये 2 पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. एक आहे तो इतपत होता, की आमच्या मागे खूप म्हणजे चुकीचं बोललं जातं, की ते काय बॉक्स परवडणार आहे का? ते काय होणार आहे? काही जणांनी Facebookवर कमेंट्स पण लिहिल्या, "अरे ते काय थिएटर आहे का? ते हां. गोडाऊन आहे" वगैरे असं. "ते गोडाऊन आहे, ते थिएटर आहे का?" वगैरे असं. "ते बंद पडेल बघा 2 महिन्यात" वगैरे इथपर्यंत लोकांनी Facebookवर लिहून झालं होतं. त्याच्यानंतर काही जणांनी आमच्या मागे परस्पर सांगायला लागले, "ते भयंकर कॉस्टली आहे ते. 100च लोकं मावतात. ₹50,000 खर्च येतो दिवसाला." म्हणजे हे केव्हा ते 2020-21 साली 2020 मध्ये जेव्हा आम्ही अजूनही तसं काही नाहीये 10,000 आर्थिक मागायला पण गणित. आम्ही घाबरत होतो, की कसे देतील लोकं असं, की 100च लोकांना बसवू शकतायत, 60च लोकांना त्यांनाच मिळणार आहेत 15,000-20,000 ते आपल्याला काय देणार? अशा पद्धतीचं आम्ही घाबरत असताना हे परस्पर लोकांचं चाललं. पसरवणं चाललं होतं. आणि एकीकडे काही लोकांनी असं केलं, की नाही आता मी जे काही करेन ते बॉक्समध्येच करीन. इकडे पण हे झालं. सेकंड लॉकडाऊनचा मगाशी मी तुला हो. विषय सांगितला, की सेकंड लॉकडाऊनला आमच्याकडे तेवढे पैसेच बिल्ड झाले नव्हते आणि आणि अचानक होते ते दर संपतच महिन्याला आले होते आता. दर महिन्याला भाडं भरायचंय. आपले खर्चही करायचे, भाडंही भरायचं. कारण तोपर्यंत काही लोकांना आम्ही म्हणजे कामाला ठेवलं होतं. त्यांना त्यांची पेमेंट देणं, हे करणं. हे करायला आमच्याकडे पहिल्या महिन्यानंतर पैसे नव्हते. सेकंड लॉकडाऊनचा पहिला सेकंड महिना लॉकडाऊनचा संपला पहिला महिना. आणि आणि आता त्यावेळेला काय? आम्ही कम्युनिटीमध्ये एक पत्र पाठवलं, की आम्हाला गरज आहे. तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आम्ही त्याच्या अगेन्स्ट हे सगळं जेव्हा उठेल, जेव्हा लॉकडाऊन संपेल, त्याला पुढल्या वर्षभरात तुम्ही आमच्याकडून तारखा घ्या
आणि त्याच्या अगेन्स्ट आपण त्याचं काम पेमेंट करू. आत्ता करा आणि त्या तारखा लॉकडाऊन उठल्यानंतर एका वर्षात केव्हाही तुम्ही वापरा. तुम्ही सांगाल आणि ती तारीख भरभरून तुमची. म्हणजे कुठून चेन्नई आणि बेंगलोर हो. आणि इथे आणि म्हणजे अनोळखी लोकांनी पण हे केलं. आम्ही पाठवलं होतं हे आम्हाला भारतभरात जी कोणी आमचे मित्र परिवार किंवा थिएटर कम्युनिटीमधले लोक जे परिचित होते, मित्र होते, त्या सगळ्यांकडे ते आम्ही पाठवलं होतं. तर परस्पर त्या लोकांनी आणखीन कुणाकुणाला पाठवलं हं. आणि इतक्या अनोळखी लोकांकडनं आम्हाला मदत मिळाली आणि एकांनी तर आम्हाला तारखा नकोत ही मदत, हे घ्या परतफेड पण नको, हे घ्या. आणि आम्ही नाटक करत नाही पण तुम्ही करताय ते फार छान आहे म्हणून पैसे घ्या असं करून आम्हाला त्या तर आम्हाला सेकंड कम्युनिटी लॉकडाऊनमध्ये सपोर्ट फार चांगला आणि आम्हाला फार कृतज्ञता आहे. अजूनही आम्ही बोलतो इतकी वर्ष झाली तरी त्याच्याबद्दल कायम ते स्मरणात राहील की तर तो एक भाग म्हणजे तो दुसरीकडे चांगला भाग आहे. आणि एक वापरत असताना आपली जागा म्हणून वापरणारे आणि अक्षरशः आम्ही एखादं नाटक संपल्यानंतर ग्रीन रूमची कचरा कुंडी झालेली आम्ही बघतो. अशा भयानक पद्धतीने जागा वापरणं भयानक असे वापरतात. हे सामाजिक लेवलवर आमचे हे सगळे खूपच म्हणजे दोन टोकं आहेत. काही लोक येतात ते अगदी आपली जागा असल्यासारखं आणि काही कामंही त्यांनी करणं अपेक्षितही नसतं. आम्ही करणं अपेक्षित असतं. आम्ही ती करत असतो. पण ते धावून नाही मी मदत करेन करून मदतीला येतात किंवा अगदी स्वतःचं घर राखतील, स्वतःची जागा राखतील तितकं प्रेमाने राखतात. आणि काही लोक म्हणजे बापरे, मला अगदी गेल्या आठवड्यातला प्रसंग आता मला ती दिसली आता ग्रीन रूम डोळ्यासमोर की कचरा कुंडी, दुसरा विषयच नाही. अ, त्याचा अजून एक उपविभाग असा की व्यवहाराच्या पातळीवर लोक कसे वागले. हम्म. तर थँकफुली म्हणजे खरंच हो, कृतज्ञता हो, वाटते हो, की हो. आम्हाला गेल्या 5 वर्षांमध्ये मोजून 2 किंवा 3 3 माणसं अशी भेटली की ज्यांचं खूप महिन्यांपर्यंत देणं राहिलं. नाही, इतकंच नाही. हं. खूप महिन्यांपर्यंत देणं राहिलं अशी 1-2-4 आहेत. आजही 5 वर्ष देणं दिलेलं नाही अशी 3 लोक आहेत. पण आणि 5 वर्षात मोठ्या रकमा. एवढ्याच प्रमाणात म्हणजे हे तर ते इतकं ठीक छोटं आहे. आहे. कारण 5 वर्षात 3 लोकांची ही परिस्थिती आहे. कारण तर मला वाटतं की ठीक आहे. गेल्या एका वर्षात आमच्याकडे 700 जण येऊन गेले. वेगळी नाटकं किंवा वेगवेगळ्या तारखा. बरोबर. त्याच्या मानाने मग 5 वर्षात जेवढे आले आणि त्याच्या प्रमाणात 3 ते 5 माणसं अशी मिळणं तर ते काहीच नाही. हे ठीकच आहे. खूपच म्हणजे एका अर्थी प्रॉमिसिंग आहे. त्याच्यातला एक अजून छोटा विभाग सांगायचा झाला तर आमच्याकडे काही लोक अशी येतात आणि त्यांना आम्ही हे एवढे पैसे का चार्ज करतो हे कळत नाही. म्हणजे कधी मग ते गणित त्यांना मांडून दाखवावं लागतं की तुम्ही कुठेही गेलात तर अशा पद्धतीने तुम्हाला खर्च येतो आणि तो तुम्हाला इथे येत नाही किंवा इथे तुम्हाला काय फायदे आहेत. तर ह्या सदरामध्ये काही माणसं जे स्वतः व्यावसायिक आहेत ते त्यांचा माल खूप जास्त प्रमाणात महाग करून विकतात. म्हणजे समजा एक जेवणाचं ताट आहे तर जेवण किती रुपयात बनतं आपल्याला सगळ्यांना माहिती, पण ते ताट ते 400 रुपयाला विकतात उदाहरणार्थ. पण त्यांनी जर शूटिंग करायचं म्हटलं आपल्या इथे आणि आपण त्यांना सांगितलं की मी माझा काय 20,000 रुपये आहे उदाहरणार्थ, तर ते म्हणजे एवढे कशाला लागतात, तुझं तर भाडं तर एवढंच आहे, मग एवढे कशाला पैसे घेतो माझ्याकडून. मग तिथे तो वाद घालायला लागतो की तुमचं व्हॅल्यू ॲडिशन नावाची एक गोष्ट असते. तर ते व्हॅल्यू रेकग्नाइज न करता येणं, मूल्य नावाची गोष्ट आपल्याला न कळणं, किंमत कळते ह्या एका गोष्टीची आम्हाला सोसायटीच्या लेवलवर खूप मला फ्रिक्शन स्ट्रगल असतो. काही वेळेला, सर्व वेळेला नाही. काही लोकांना त्यातलं मूल्य समजतं, पण काही लोक केवळ किंमत पाहतात. तर त्याच्यामुळे तो एक स्ट्रगल असतो. असं ते मला म्हणजे कुठलीच जागा परिपूर्ण नसते. द बॉक्स परिपूर्ण आहे असं नाही. किंवा द बॉक्स हब परिपूर्ण आहे असं मला नाही वाटत. परंतु काय स्ट्रेंग्थ आहे, काय आहे, तर मला खूप आणि हे लोकांकडनं पण आलेलं आहे. मला वाटतं कारण का आम्ही कटाक्षाने ते करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत म्हणून, की कारण आम्ही दोन्ही साईडला आहोत ना. आम्ही जागा चालवणारे पण आहोत, आम्ही नाटक करणारे पण आहोत. तर दोन्हीकडच्या अडचणी आणि दोन्हीकडच्या गरजा आम्हाला माहीत असल्यामुळे काय गरजा असतात त्या ओळखून ते आधीच पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे आम्ही जागा पुरवणारी माणसं बनायचा प्रयत्न करतो. आणि दुसरं जे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की अप्रोचेबिलिटी, की
माणसं आमच्याकडे सहज येऊन बोलू शकतात. हा हिशेब मागू शकतात प्रदीपकडे, की हा कसा तू एवढे कसे चार्ज करतोयस तू प्रदीप? हा काय आहे हिशेब तुझा मला सांग. आणि तो सांगतो, तो समजावतो. तर ही अप्रोचेबिलिटी असणं, तर ते एक विश्वासाचं वातावरण तयार होतं. आणि जे मला वाटतं कुठल्याही कला व्यवहारात, खरं तर जगातच, पण विशेषतः कला व्यवहारात विश्वासाचं नातं असणं अत्यंत गरजेचं आहे. हे आता स्ट्रगलचेही अनुभव तुम्हाला आले आहेत सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत. पण मग जसं बॉक्स होतं आणि बॉक्सपासून बॉक्स हब पर्यंत येण्याचा जो एकूण प्रवास होता, मग याच्यात चांगले आणि वाईट असे दोन्ही मिळून अगदी लक्षात राहण्यासारखे काय अनुभव आहेत? मी मगाशी जो सेकंड लॉकडाऊनचा अनुभव सांगितला, की कम्युनिटीनी मदत केली, तो की खूपच म्हणजे तो अविस्मरणीयच अनुभव आहे, चांगला. अजिबात कधीही विसरू शकत नाही असा अनुभव, हो. की काहीच नाही, म्हणजे तुम्ही तळच नाही तुम्हाला, असे तुम्ही बुडताय आणि ती काडी सुद्धा नाही, एक सणसणीत आधार मिळणं तेव्हा, ते फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काही कलाकार जे आपल्याला असे वाटतात, की अरे हा म्हणजे काय वगैरे असं, तो तुमच्याकडे येतो आणि तो म्हणतो, की अरे काय मस्त आहे हे, मी इथे जमिनीवर झोपतो. तो चटई मग असं घालतो आणि काहीतरी, तो झोपतो चटई तिथे. अंतरतो आणि झोपतो, मला झोपायचंय मला जरा. मजाच वाटली. तर ते असं काहीतरी. किंवा काही मुलं आमच्याकडे येतात आणि म्हणतात, की दादा पैसे नाहीयेत, दादा हे असं असं आहे, काय करूया? मग आम्ही म्हणतो, की हे बघ पैसे तर लागतात, पण मग ते हे असं असं. मग ते काहीतरी गणित बसतं आणि ते त्यांचं नाटक झालं आणि ते काहीतरी मोठं झालं. म्हणजे त्या नाटकाला सुरुवातीच्या काळामध्ये जी मदत झाली आमच्याकडून, ते उभं राहायला जी मदत झाली, त्याच्यातून ते नाटक कुठल्या कुठे गेलं. असं जे आहे, अशा काही काही अनुभवांमधून आम्ही आणि प्रेक्षकांचे खूपच छान छान हो. अनुभव आहेत. म्हणजे छोटे छोटे मजे मजेचे अनुभव. अनेक लोक हे म्हणतात, की पुण्याबाहेरचे विशेषतः, की आता मला पुण्यात घरच घ्यावं लागणार आहे, किंवा मी फारच लांब राहते, मी बॉक्सच्या जवळच आता घर बघते आणि राहायला येते. अशापासून किंवा ते तुमच्याकडे काहीतरी राहायची पण राहायची व्यवस्था करा ना करा की हो. व्यवस्था. मग मला रात्री आम्हाला घरी जायचं, कंटाळा येतो. असं, सकाळी किंवा उठून काही लोक इतक्या प्रेमाने की व्हॉलंटिअरिंगसाठी ऑफर करतात, की आम्ही व्हॉलंटिअरिंग करू शकतो, करायचंय आम्हाला, सहभागी करून घ्या. इथपासून ते काही पटकन खाऊ घेऊन आली. म्हणजे एक ती एक दिवस आली अशी हळूच, कार्यक्रमाला आत जात होती आणि मी अशरिंग करत होते. तर तिने असं हळूच पर्समधनं एक छोटीशी पिशवी काढली आणि मला दिली, म्हणली, घरच्या चकल्या आहेत, तुमच्यासाठी आणलेत. मला इतकं असं भरून आलं. मला असं वाटलं, की काय हे नातं, हे तयार होणं प्रेक्षकांशी, इतकं प्रेमाचं, आपुलकीचं, इतकं जवळचं नातं. असं मला ते आम्ही आता इथेच येतो, आम्हाला इथेच यायला आवडतं वगैरे असे म्हणणारे प्रेक्षक, असं प्रेक्षकांचा पण अनुभव खूपच आणि चांगला हे आहे. लक्षात राहणारे, म्हणजे त्यातले छोटे छोटे अनुभव सुद्धा ना, की असे लक्षात राहतात. म्हणजे एखादा माणूस येऊन म्हणतो, की अहो आमच्याकडे आता पैसे भरपूर आहेत, तुम्ही चांगलं चांगलं आणून आम्हाला दाखवा. असं येऊन बोलणाऱ्या माणसाचा चेहरा मला जन्मभर लक्षात राहील, की असं बोलतो एकदा माणूस आपल्याशी. एक बाई इंटरव्हलमध्ये वॉशरूमला गेल्या होत्या आणि त्या पळत पळत आल्या आणि मी बॉक्स आणि बॉक्स टूच्या मध्ये उभी होते. तर त्या अशा पळत पळत आल्या आणि अत्यंत सिरियस चेहऱ्याने मला म्हणाल्या, की हे तुम्ही चालवता का? तर मला वाटलं आता काहीतरी तक्रार सांगतायत बहुधा, काय झालंय? मी म्हटलं, हो, काय झालं? तर म्हणाल्या, की किती सुंदर वॉशरूम आहे तुमचं. तर मला एक सेकंद लागलं समजायला, की ही बाई कॉम्प्लिमेंट देती आहे. किती सुंदर वॉशरूम आहे, किती छान केलं तुम्ही वॉशरूम मध्ये पेंटिंग पण लावली आहेत, आम्हीच केलेली. हा, आणि स्वच्छ असतं कायम वॉशरूम, आमचं कायम चकचकीत असतं. तर ते आता किती खरं तर साधी गोष्ट आहे ना, असायलाच हवी अशी गोष्ट आहे, की वॉशरूम स्वच्छच असलं पाहिजे, त्याला काय ऑप्शनच नाहीये. पण त्याबद्दल पण येऊन प्रेमाप्रेमाने बोलणारी माणसं, तुमच्या इथे मला फार चांगलं वाटतं वगैरे असं. किंवा एक प्रेक्षक आले होते, बॉक्स 2 मध्ये आधी बाक आणले होते, लाकडी बाक बनवून आणले होते आणि गाद्या यायला थोडासा वेळ लागला. तर एक प्रेक्षक जे परत परत येतात, तर ते पहिल्यांदा आले तेव्हा केवळ बाक होते आणि मग गाद्या आल्यानंतरच्या एका प्रयोगाला ते आले आणि मी अशरिंग करत होते, तर ते आले, बसले, अरे वा गाद्या. मग त्या दिवशी मी प्रयोगाला आलो होतो तेव्हा आम्हाला गाद्या दिल्या नाहीत तुम्ही, आज गाद्या आहेत, आता अशाच ठेवा,
आम्हाला असं ते खूप अधिकाराने स्वतःची जागा असल्यासारखं प्रेमाने अधिकाराने बोलतात. तर तोही खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे खरं सांगू का, चांगले अनुभव खूप जास्त आहेत, वाईट अनुभव कमी आहेत थँकफुली. आणि बॉक्समध्ये इंटर्नशिप पण करतात काही मुलं. हो, हो. ते काय ती आहे आमची म्हणजे मुलं कसं? कमाल आहेत. कमाल आहेत. म्हणजे इतकी पॅशनेट, इतकी डेडिकेटेड मुलं. 20-21 वर्षांची, 22 वर्षांची मुलं आहेत. झडझडून काम करतात. प्रेमाने त्यांची जागा आहे, असंच ते काम. मग अनेकदा असं होतं, की "तू येऊ नको, तू बस, मी जाईन, मी काम करेन." असं. किंवा ते अधिकाऱ्याने सांगतात, की "आपल्याकडे हे व्हायला पाहिजे." असं. इतका ते त्यांचाही त्या आता जागेवरती अधिकार आहे. इंटर्नशिपसाठी मुलं अप्रोच होतात. हां. आम्हाला आणि त्यांना ह्या इंटर्नशिपचा फायदा असा होऊ शकतो, जर ते काही एक जास्त काळ टिकले. 2 आठवडे, 3 आठवड्यांनी त्यांचंही काही भलं होत नाही, आमचंही नाही. कारण शिकवण्यात वेळ जातो. मग अगदीच वरवरची कामं ते शिकतात आणि आम्हाला तेवढीच मदत होते. एक 6 महिने ते वर्षभर जर कोणी इथे इंटर्नशिप केली, तर त्यांना समग्र शिक्षण मिळतं. कारण का इथे त्या अर्थी डिपार्टमेंट्स नाहीयेत. सगळेजण सगळी कामं करायला शिकतात आणि हा शिकणं थोडा त्या अपेक्षित आहे. व्हिजनचा पण भाग होता. म्हणजे हं. महत्वाची गोष्ट ही होती, की एखाद्याला जर आपण म्हणजे ती टाकल्यासारखी कामं जी होतात ना, की माझं हे एवढं काम आहे, आता पुढलं तुम्ही बघा. असा एक मुद्दा असतो किंवा मला माहित नाही काय. अशी माणसं आपल्याला नकोय. समोरच्या व्यक्तीचं जे काही अडचण आहे, ती त्यांना पटकन कळणं. यासाठी नाटकच संपूर्णपणे कळणं आणि नाटकाची व्यवस्था सगळी कळणं आणि ती आत्मीयतेने त्याच्याकडे बघणं. स्वभावतः तो गुण असणं, की म्हणजे मला हे करायचंय, हां. मला समोरच्याची अडचण सोडवायची आहे, मला आस्था आहे या गोष्टीविषयी आणि मला मदत करायची आहे समोरच्याला आणि कुठलंही काम कमी नाहीये. म्हणजे असं. ते नाटक करणारे आणि आपण असं नको, असा जो मुद्दा होता, तो मिळण्यासाठी फक्त नोकरी करणारी माणसं नको होती. अशा नोकरी करण्याच्या सिनॅरिओमध्ये आपल्याला अशी माणसं मिळण्याची गॅरंटी खूप कमी आहे आत्ताच्या काळामध्ये. की इतक्या आत्मीयतेने काम आणि करतील अशी. कोविड नंतर तर तो इतका भयानक हे झालाय सगळा प्रकार, की माणसं म्हणतात, की आम्ही असे आहोत. हो, मी नाटक केलंय. पण मग त्यांना 2 लेखकांची नावं विचारली ती पण माहिती नसतात किंवा त्यांना कोण आलंय आत्ता समोर हे पण माहिती नसतं. माहीत नसलं तरी कसं वागायचं हे पण माहिती नसतं. मग अशा सगळ्यांना घेऊन आपण कसं करणार? वर त्या सगळ्यांना पैसे द्यायला आपल्याकडे पैसे आहेत का? म्हणजे अशी सगळी गणितं मांडताना असं लक्षात आलं, की नम्रपणे वागतील, आपलं समजून वागतील, अशी एक फौज आपल्याला जर तयार करायची असेल, तर इंटर्नशिप हे मॉडेल खूप चांगलं आहे. आणि याच्यात मला महत्वाचा उल्लेख हा करायचा आहे, की मी लहान मुलांबरोबर जे नाटक शिकवण्याचं आणि नाटक करण्याचं काम करते ना, तर आमच्याकडची तिघं जण ॲक्चुअली तिथून आलेली आहेत. मी 3 वर्षांचा माझा कोर्स असतो. तर तो पूर्ण करून माझ्याबरोबर तरीही काम करत राहिलेली, नाटक करत राहिलेली मुलं, मी जेव्हा विचारलं, की इथे इंटर्नशिप करण्यात रस आहे का? ती हो म्हणून आत येणं आणि आता अशी परिस्थिती आहे, की आम्ही दोघं नसलो तरी ती जागा ते उत्तम चालवतील. या पॉइंटपर्यंत त्यांनी स्वतःला आणि ती 15व्या-16व्या वर्षापासून अवनीश फॉर एक्झाम्पल 15व्या-16व्या वर्षापासून आहे आणि आता ग्रॅज्युएशन झालं त्याचं आणि आता तो इंडिपेंडेंटली हँडल करू शकतो जागा. तर ही स्वतःत केपेबिलिटी डेव्हलप करत जाणं, इतकी पॅशन असणं त्या कामासाठी, इतका सुस्वभावीपणा असणं. अजूनही आता त्रिशाला काम करते, जिगीषा काम करते, मैत्रेय काम करतो. ही सगळी मंडळी आपली जागा या भावनेने काम करतात. त्यातली त्रिशाला, जिगीषा, अवनीश ही माझ्याकडनं शिकून पुढे इथे आलेली आणि आहे. ते फॅमिली स्पिरिटमध्येच आपण चालवायचं आहे, हा जो मुद्दा होता. हं. तो मुद्दा येण्यासाठी पण ते इंटर्नशिप ची म्हणजे महत्वाचा होता. आणि त्यात ते सगळंच शिकतात ना, प्रकाश योजना, हो, सगळं, सगळंच. सगळं. सेटिंग, लाईट्स केअर पासून ते काढण्यापासून केअर दिग्दर्शनापर्यंत काढण्यापर्यंत सगळं. सगळं. असं माझं जे पहिल्यापासून आणि मी म्हणतो. माणूस केंद्रस्थानी ठेवून, माणूस आणि कला केंद्रस्थानी राहिली पाहिजे. आता तुम्ही दोघेही कला आणि व्यवसाय हे दोन्ही सांभाळताय. पण तुम्हाला काय वाटतंय, जी नवीन मंडळी या क्षेत्रात येऊ पाहतायत किंवा मी दाम्पत्य म्हणेन, जे नवरा बायको येऊ पाहतायत, कला क्षेत्रात असेल किंवा व्यवसाय या प्रकारचं, तर त्यांना तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? येऊ नका. नाही, मी कारण सांगते. मी सरसकट सर्वांना येऊ नका असं म्हणत नाहीये. पण माझं म्हणणं असं आहे, की हे जे काही आम्ही करतोय ना, याचे 3-4 गोष्टी आहेत.
एक म्हणजे थोडासा वेडेपणा असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर साधं सरळ आयुष्य हवं असेल, चौकटीतलं आयुष्य हवं असेल, नथिंग रॉंग इन दॅट. आधी ओळखा मला कशा प्रकारचं आयुष्य हवंय. तुम्हाला साधं सरळ चौकटीतलं आयुष्य हवं असेल तर हे ते आयुष्य नाहीये. हो. तुम्हाला मी गमतीत म्हणते, पण लग्न मुंज बारशी डोहाळजेवणी करायची असतील तर हे ते आयुष्य नाहीये. हे करायला वेळ मिळत नाही या आयुष्यामध्ये. हां, त्याच्यामुळे हा विचार करा. तो थोडा वेडेपणा ह्या कलेसाठी किंवा कुठल्याही कलेसाठी तो एक थोडा मॅडपणा पाहिजे. तो एक थोडा वेडेपणा पाहिजे. थोडा बेधडकपणा पाहिजे. चल बघू, करू, होईल, मी काढीन मार्ग. सोल्युशन ओरिएंटेड विचार करण्याची क्षमता, थोडं धाडस हे पाहिजे. थोडा धीर पाहिजे. धीराचा माणूस लागतं इथे. कच्च्या माणसाचं ते काम नाही. मी बढाई म्हणून सांगत नाहीये. आम्हाला कधी काही दुःखच होत नाही, त्रासच होत नाही, असं अजिबातच नाही. आम्ही अगदी पार 100% घट्ट माणसं आहोत असंही नाही. खचून जायला आम्हालाही होतं. पण मुळात पडताना मूळची प्रवृत्ती आमची अशी आहे की आम्ही घट्ट आहोत, जरा आतून धीराची आहोत, धडक देणारी माणसं आहोत, थोडी वेडी माणसं आहोत. आणि हे सगळा हा व्यवहार करायचा मात्र डोळसपणे असतो. पूर्ण भानावर राहून करण्याचा हा वेडेपणा आहे, असं मी याला डिफाईन करीन. आणि हे रसायन जर तुमच्या आत असेल तर आनंदाने या क्षेत्राला गरज आहे अशा लोकांची. कारण का हा शहाण्यांनी करण्याचा उद्योग नाहीये. आणि एक असं आहे की हे शेतीसारखं आहे थोडं. म्हणजे ते दरवेळेला तुम्ही ठरवून तसंच्या तसं होत नाही. किंवा त्याच्यामध्ये जे मल्टीफॅक्टोरल आपण म्हणतो की तुमच्या हाताबाहेरचे असलेले फॅक्टर्स जास्त असतात. ह्याचं काय होईल हे ठरवणं. आणि त्यामुळे हे कधीही न संपणारं काम. हे आता हे नाट्यगृह पूर्ण झालं असं कधीच होत नाही. काहीतरी चालू राहतं, काहीतरी नव्याने करायचं, काहीतरी आणि वेगळं सुचत पण राहतं सुचत ना. राहतं. म्हणजे काहीतरी गरज तुम्ही पडते हा एक भाग, पण आपल्याला अनुभवातून सुचतही राहतं. अरे हे करूया, अरे ते करूया, हे लोकांना जास्त चांगलं वाटेल, त्यांना मदत होईल किंवा आपल्याला सोय होईल, असे विविध कारणं असतात. आणि आम्ही दोघांनी तो म्हणजे संजना कपूर आणि ह्या सगळ्या त्यांच्या संजना, सहकार्याने समीरा, सुनील, दर्शना, त्यांनी मेनका, स्मार्ट नावाचा अरुंधती, एक एक स्मार्ट नावाचा कोर्स होता, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इन दी आर्ट ऑफ थिएटर असा. आणि तो 10 दिवसांचा रेसिडेन्शियल कोर्स सुरुवातीला होता, 2 वर्ष. मग त्यानंतर त्याचं एक छोटं 3 दिवसांचं मॉड्यूल झालं. तर तो 10 दिवसांचा कोर्स असा होता की आपली नाट्यसंस्था कशी चालवावी. आणि केवळ आर्थिक नियोजन ह्या अर्थी नाही, पार मिशन, विजन, रिसोर्स मॅनेजमेंट पासून ते कम्युनिकेशन कसं असावं, आपल्या कामाचं स्वरूप काय ठेवावं, लाईफ सायकल काय असते, असं सगळं शिकवणारा, जेणेकरून आपल्याला आपली नाट्यसंस्था एका चांगल्या पद्धतीने लॉंग टर्म कशी चालू ठेवता येईल, लीडरशिप विषयी असं खूपच शिकवणारा, खूपच उपयुक्त कोर्स होता, जो त्याने 2015 मध्ये केला आणि मी 2016 मध्ये केला. तर त्याच्यामध्ये सोशल एंटरप्राइज नावाचा जो मुद्दा आहे की हे म्हणजे हे तुम्ही केलेला उद्योग असू शकतो, पण तो सामाजिक उद्योग आहे. तो केवळ तुमचा म्हणजे तुम्ही काहीतरी बरणीतून गोळ्या विकताय आणि तुम्हाला पैसे मिळतात दुकान असा मुद्दा थाटल्यासारखं ते नाही. नाही करता येणार आहे. दुकानासारखं ते नाही चालत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता बरेच माझ्या बरोबरचे कलाकार आणि बरेच लोक असं हे करतायत की बॉक्स सारखी थिएटर सगळीकडे उघडा, सगळं करा वगैरे असं. त्या चांगलंच आहे, जागेने पण चांगलं आहे, पण ते त्या जागेने होत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ते आपण सगळे म्हणजे ती जागा आणि माणसं, चालवणाऱ्या माणसाचा चालवणारी विचार आणि आणि वृत्ती वापरणारी, आणि वापरणाऱ्या माणसाचा विचार आणि वृत्ती आणि मग उपलब्ध जागा. अशा सिनर्जीचा मुद्दा आहे तो. आणि हे जर आपल्या लक्षात आलं नाही, आपण नुसती कागदावरची गणितं घेऊन उतरलो याच्यामध्ये. कारण अशा जागा खूपच आहेत. त्यांना काळा रंग दिला की ब्लॅक बॉक्सच होईल. आणि म्हणजे पूर्ण ग्रिड टेक्निकली इक्विप होणं हा केवळ पैशाचा मुद्दा आहे. तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील आणि थोडं 10 ब्लॅक बॉक्सेसचा जरा अभ्यास करा की तुम्हाला तुमचा करता येईल ब्लॅक बॉक्स. इतकं अवघड ते नाहीये, पण तिथे ते संपत नाही. तुमचा विचार काय आहे, तुमची प्रेरणा काय, कशासाठी हे, वाय, आणि तुम्ही कसं चालवणार आहात, तुम्हाला हे
याची क्लॅरिटी आहे का? त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या जे काही मॅनेजमेंट आहे, तुम्ही हे सगळं चालवण्याच्या मागची जी मॅनेजमेंट आहे त्याचं स्ट्रक्चर काय आहे, आणि त्याची फिलॉसॉफी काय आहे? फिलॉसॉफी काय, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. जो कोणी नवीन येत असेल त्याला मला हे सांगावंसं वाटेल. कारण ते जर तुमचं क्लिअर नसेल तर तेच फक्त फायर फायटिंग होत राहतं. म्हणजे आग लागली विझवा, आग लागली विझवा, आग लागली विझवा. आणि त्या पद्धतीने करताना आपण इतके दमून जातो, इतकं आपलं हे होऊन जातं की आपण फक्त लष्करच्या भाकऱ्या भाजल्यासारखं आणि मग सर्वात रिग्रेट शेवटी पण वाटायला लागू शकतो. मग फील घेणार. हातात हे काय आपण काय केलं हम्म. असं वाटायला नको. हम्म. आनंद निर्मिती आणि आनंद साठणं मनामध्ये, हे जर झालं नाही तर हे पुढे नेत राहणं खूप कठीण आहे. हम्म. बरोबर. त्याच्यामुळे विचार करा 10 वेळेला यात पडताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून पडा. या स्वागतच आहे, परंतु आपण आयुष्यात कुठलेही निर्णय घेतो तेव्हा जो विचार करतो तसं या दिशेला येताना करण्याचे हे विचार आम्ही दोघांनी आता सांगितलेत. हा, तर ते करून ती क्लॅरिटी मिळवून या. आता तुम्हाला स्पेसिफिकली प्रश्न म्हणजे द बॉक्स झालं, बॉक्सचं हब झालं, आता पुढची स्वप्न काय आहेत? अजून पडली नाहीये. हा. माहित नाही. आता द बॉक्स हबला अजून 1 वर्षच होत आहे. हा. ते खूप चांगल्या पद्धतीने चालवणं हम्म. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपण विजन म्हणालो मगाशी, जी दृष्टी आहे ज्याच्यातून हे सगळं सुरू झालं, तर ती पूर्णपणे प्रत्यक्षात येणं, त्या सगळ्या ह्याचा जो एनर्जीचा सगळा ऊर्जेचा जो सगळा तिथला नकाशा तयार होतोय, तो सतत उजळत राहणं, त्याच्यातून काहीतरी निर्माण होणं आणि ते पुढे पुढच्या काळाकरता निर्माण होत जाणं आणि इथून ऊर्जेचे कण घेऊन जाऊन कोण कोण कुठे कुठे काय काय करत असेल त्याला आम्ही म्हणतोय तसं काहीतरी बळ मिळणं. जसं आता नागपूरमध्ये अशा पद्धतीचे प्रयत्न आमच्यासारखंच एक वेडं कपल आहे, दोघं नवरा बायको आहेत, ते करतायत आणि त्यांनी खूप जोरात तयारी केली आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडे इन्व्हॉल्व पण आहोत. अच्छा. पण असं काहीतरी एक ध्यास घेऊन लोकांनी ते करणं, काही वेगळ्या पद्धतीने कुठे कुठे सुरू होणं, त्या सगळ्यांमध्ये काहीतरी देवाणघेवाण तयार होणं, एक ज्याला आपण म्हणू ना की पल्सेटिंग नेटवर्क ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, तशा पद्धतीचं काहीतरी तयार होणं, हे होत राहील कदाचित. पण मला सर्वात महत्वाची गोष्ट काय वाटते की आत्ता आपल्याकडे आपण नाटक जे करतो आहोत ते खूप अजूनही वैयक्तिक करतो आहोत. खूप आपल्याला अजून कम्युनिटीचा फील नाहीये. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नावाची गोष्ट, कलेसाठी पायाभूत सुविधा लागतात ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस नाहीये. त्या कशा असाव्यात हे माहित नाहीये. आपल्याला कुठल्या कुठल्या जागांमध्ये आपण कला निर्मिती करू शकतो ह्याचा फारसा अवेअर नाहीये. तर ह्या बाबतीत आम्ही काहीतरी लोकांना सांगावं किंवा ह्या बाबतीत आम्ही काहीतरी करत जावं असं मला आतून वाटतंय. ही पण कदाचित त्याच्याबद्दल म्हणेल की हो, असं मला आम्ही असं फॉर्मली बसून बोलत बोललो नाही, पण ते थोडं असतं ना. माझा विचार जनरली माझा आता काय पुढे काय असा जो काही एक सहसा विचार असतो तो असा नसता, असा असतो की अजून 10 बॉक्स मला पुण्यात क्रिएट करायचे असं मला नाही वाटत. हा, मला खरंच नाही वाटत. मला असं वाटतं की हे छान आहे, उत्तम आहे. मला ह्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू, याच्यातली अंतर्गत क्वालिटी अधिकाधिक सकस करत न्यायला पाहिजे असं सातत्याने वाटत राहतं की मला अजून चांगलं करायचं काम, ही जागा अधिक सक्षम करायची, अजून चांगली, ह्या जागेतनं अधिक चांगली निर्मिती व्हावी कलेची असं वाटतं. आत्ता त्याने नागपूरच्या कपलचं उल्लेख केला, तर मला असं वाटतं की आम्ही डिरेक्टली इन्व्हॉल्व नाही होत, आम्ही मदत करतोय अर्थातच, पण ती आमची जागा नाहीये. पण मला तरीही असं वाटतं की इथून प्रेरणा घेऊन होतंय का, इथनं काहीतरी विचार घेऊन ते वैयक्तिक तो वाढवणं, तो चालवणं हा सगळा त्यांचा, ओनरशिप त्यांची आहे, सर्वार्थाने ओनरशिप त्यांची आहे. पण तरी मला असं वाटतं की ती पण माझीच जागा आहे. अजून 10 ठिकाणी जर इथे येऊन आम्ही काही थोडासा सल्ला दिला, काही नाही 4 वाक्य बोललो असू समजा, किंवा काही जाऊन एकदा मदत केली असेल, 4दा मदत केली असेल, काही प्रॉपर फॉर्मल कन्सल्टिंग केलं असेल जे आम्ही करायला उत्सुक आहोत, तर तरीही ती जागा माझीच आहे. माझी ओनरशिप नसेल पण ती माझी आहे, मला माझी वाटते ती जागा. एनर्जेटिक कनेक्शन आहे. आणि इथे या जागेमध्ये
अधिकाधिक सक्षम कला, ही जागा अधिकाधिक सक्षम व्हावी, वेगवेगळ्या प्रकारची कला इथे अधिक चांगल्या प्रकारे निर्माण व्हावी, चांगले प्रेक्षक निर्माण व्हावेत. हे माझं बॉक्स हब करताचं असलेलं स्वप्न, म्हणजे एक्सपॅन्शन किंवा पुढे काय, तर माझं उत्तर हे आहे की पुढे हे. तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली आहे आणि थँक्यू. आम्हाला पुढच्या बॉक्स हबच्या पुढच्या वाटचालीसाठी देशकालकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू. आवर प्लेजर. धन्यवाद. तुम्हालाही आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर चर्चा ऐकायला आवडतील तेही सांगा. या व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि देशकालला सबस्क्राईब करा. धन्यवाद.